पहिला दात मुलाचा आल्यापासून जर तुम्ही डेंटल व्हिजिट दिली तर मुलाला डेंटल फोबिया पण होणार नाही. कारण बऱ्याच लोकांना त्या चेअरची भीती असते. जोपर्यंत आपल्या मुलाचं दात दुखत नाही तोपर्यंत आया किंवा आईवडील घेऊन येत नाहीत. प्रेग्नन्सीचं जे डिलिव्हरी पेन आहे त्याच्या नेक्स्ट पेन इज डेंटल पेन. डॉक्टर, दुधाचे दात इतके मोत्यासारखे छान छान सरळ होते, परमनंटमध्ये काय आहे? दाताची उंची आणि रुंदी एकदा तोंडात आल्यावर वाढत नाही, पण चेहरा वाढतो ना. सो तो देवाने तसा कॅल्क्युलेट करून दाताचा साईज दिलेला असतो. कमाल. इम्प्लांट हा अतिशय सुंदर ऑप्शन आहे की यू आर गोईंग नियर द गॉड. तुम्ही हार्श ब्रशिंग केलं तर इनॅमल वेअर ऑफ होतं आणि एकदा इनॅमल गेलं की नवीन इनॅमल फॉर्म होत नाही. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुला काय हवं आहे, तुझ्या मनाला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कशाची गरज आहे, हे सगळं जाणून घेणंही तितकंच गरजेचं असतं. पण आपण कळत नकळत स्वतःलाच 2 पावलं मागे टाकत असतो आणि आपल्या पलीकडे जे जग आहे त्याची काळजी घेण्यात व्यस्त असतो. आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो. म्हणूनच हा अत्यंत महत्त्वाचा शो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे मज्जा वेलनेस, जो आहे खास तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत मज्जा वेलनेस. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या या आजच्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात तुम्ही भेटणार आहात मुंबईतील अग्रगण्य कॉस्मेटिक डेंटिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट डॉक्टर मेधा पेठे यांना बेस्ट इम्प्लांटोलॉजिस्ट म्हणून फॅमडेंट आणि दिवा हे पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर भारतात इम्प्लांट सर्जरीसाठी नेव्हिगेशन टेक्निक वापरणाऱ्या या पहिल्या डॉक्टर आहेत आणि पूर्ण जगात याच टेक्निकने ऑल ऑन 6 ही कॉम्प्लेक्स सर्जरी करणाऱ्याही पहिल्या डेंटिस्ट आहेत. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ब्युटी पेजंटमध्ये बेस्ट स्माईल या जज करतायत. त्यांच्या कार्यशक्तीने आणि समर्पणाने त्यांनी अनेकांच्या जीवनात हास्य आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे. आजच्या या मुलाखतीत आपण त्यांचे वैद्यकीय प्रवास, तंत्रज्ञानातील नाविन्य आणि रुग्णांसाठी असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग स्वागत करूया डॉक्टर मेधा पेठे यांचं. नमस्कार. 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 थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आमच्याशी गप्पा मारायला आलायत. खूप जवळचा आणि महत्त्वाचा विषय आहे दातांची काळजी. त्याबद्दल आपण आज इथे बोलणार आहोत. फक्त दातांची काळजीच नाही तर त्याबरोबर खूप विषय येतात. हा एक मोठा विषय आहे आणि त्याचसोबत तुमचा 25 वर्षांचा अनुभव. बरोबर. त्यामुळे खूप गप्पा रंगणार आहेत आज. नक्कीच. मुळात दातांची काळजी हा विषय मला वाटतं लहानपणापासून अभ्यासक्रमातच असतो. म्हणजे ज्युनियर KGला आहे माझा मुलगा. त्याच्या अभ्यासक्रमात टूथब्रश आणि टूथपेस्ट याबद्दलची माहिती, कसं ब्रश करावं हे लहानपणापासून समजावलं जातं. तेव्हापासून आत्तापर्यंत अगदी आपण 30-40 वर्षाचे होईपर्यंत आपण एकच रुटीन फॉलो करत असतं असं मला वाटतं. सकाळ संध्याकाळ ब्रश करावं, या व्यतिरिक्त डेंटल रुटीन कसं असावं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अगदी बेसिकपासून सुरू करूया आपण. मला सांगा, सर्वात सोपं साधं असं डेंटल रुटीन प्रत्येकाचं कसं असावं? सो आता अशा खूप कॉन्सेप्ट आल्यात, स्किन रुटीन, बॉडी रुटीन. तसंच मला असं वाटतं की आपण डेंटल रुटीन हा कॉन्सेप्ट आणला पाहिजे. तू जसं म्हणालीस तसं की आता खूप हे छान झालं आहे की आमच्या लहानपणी किंवा आपल्या लहानपणी हे नव्हतं अभ्यासक्रमात, पण आता त्यांनी अभ्यासक्रमात हे आणल्यामुळे लहान मुलांना हे करायचंच आहे. नाहीतर जनरली कसं असायचं, दात घासायचे हे घरातले संस्कार असायचे. मला आठवतं आहे 5वी किंवा 6वीच्या सिलेबसमध्ये दातांच्या स्ट्रक्चर विषयी असायचं. गुड हॅबिट्समध्ये ब्रशिंग असायचं, पण ते गुड हॅबिट्सपर्यंतच राहायचं. म्हणजे त्या गुड हॅबिट्स शुड बी रुटीन हे लहान मुलांना कळायचं नाही आणि मग सगळे ते संस्कार करायचे आईवरच असायचं. तू म्हणतेस असं की बायका लहान म्हणजे आपल्याकडे लक्ष का नाही देत, कारण लहान मुलांना संस्कार करण्यात त्या गुंग असतात, त्यामुळे स्वतःकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा हे संस्कार किंवा हे रुटीन अख्ख्या घराचं बनतं ना, तेव्हा मग त्या बायका पण त्याच्यात इन्क्लूड होतात आणि मग ते स्वतःकडे पण लक्ष देतात. बरोबर. सो डेंटल रुटीन म्हणजे काय तर ब्रशिंग. आता बऱ्याचशा टूथपेस्टच्या ॲडमुळे किंवा ब्रशच्या ॲडमुळे लोकांना कळायला लागलं ॲटलिस्ट 2दा ब्रश करणं. पण तिथेच गोष्ट थांबत नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, 2 दातांच्या मध्ये पण जागा असते. म्हणून तर इंडिव्हिज्युअल टूथ तुम्ही काढू शकता किंवा कॅप करू शकता. म्हणजे प्रत्येक दात वेगळा आहे. आता प्रत्येक दात वेगळा आहे म्हणजे 2 दाताच्या मध्ये जागा आहे. बरोबर. जिथे हिरड्या असतात
बरोबर. आता ह्या 2 दाताच्या मध्ये जी जागा असते त्याच्यामध्ये लिक्विड्स जातात किंवा छोटे छोटे फायब्रस फूड जाऊन अडकतात, मोहरी जाऊन अडकते. सो हे जर तुम्ही ब्रशमध्ये क्लीन होत नाही, म्हणून त्याच्यासाठी डेंटल फ्लॉसिंग नावाचा एक कॉन्सेप्ट आहे की जो बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. 2 दातामध्ये साफ एक स्पेशल थ्रेड असतो जो वॅक्स कोटेड असतो, म्हणजे जो हिरड्यांना अजिबात हार्म करत नाही. इट इज काइंड टू युअर गम्स. तेव्हा हलकाच 2 दाताच्या मध्ये जर तुम्ही साफ केलं तर तुमच्या दातामधली गॅप वाढणार नाही. गैरसमज असा असतो की फ्लॉसिंग केल्याने गॅप वाढते. इनफॅक्ट इट इज अदर वे राऊंड. जेव्हा तुम्ही फ्लॉसिंग करता त्या 2 दाताच्या मध्ये जे अन्नकण अडकतात आणि त्याच्यामध्ये जे वेजिंग इफेक्ट होतो, म्हणजे तिकडे अन्नकण अडकले की त्याचं हार्ड टार्टरमध्ये रूपांतर होतं आणि मग ते 2 दातांना सेपरेट करतात आणि मग अन्नकण जास्ती अडकायला लागतं. सो जर तुम्ही क्लीन केलं तर तुमच्या लक्षात येईल कितीतरी फायबरस फूड तिथे अडकलेलं असतं. आपण फायबर तर खाल्ले पाहिजेत, बरोबर, पण ते 2 दाताच्या मध्ये अडकले नाही पाहिजेत. पण ते अडकले की तिथे किडायला सुरुवात होते. बरोबर. सो हे फ्लॉसिंग आहे ना, हे बऱ्याचशा अवेअरनेस आपल्या इंडियात नाही आहे. कारण बेसिकली मूल जन्माला आलं की आता माझं काही शिक्षण US मध्ये झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन. तेव्हा मी बघितलं की मूल घेऊन पहिल्यांदा डेंटिस्टकडे जातात की ह्याचा पहिला दात कधी येणार आहे, मग आल्यानंतर आम्ही काय त्याचं रुटीन केअर घेतली पाहिजे. हा अवेअरनेस अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात नाही आहे. जोपर्यंत आपल्या मुलाचं दात दुखत नाही तोपर्यंत आया किंवा आईवडील घेऊन येत नाहीत. त्याच्यामुळे हे रुटीन सांगितलंच जात नाही आमच्याकडनं. सो बेसिकली 2 दाताच्या मध्ये क्लिनिंग करणं ही जर आईवडिलांनी सुरुवात केली तर मुलं ते बघून आपोआप फॉलो करतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की हाताने फ्लॉस करता येतात किंवा एका स्टिकला फ्लॉस लावलेला असतो किंवा देर इज समथिंग नोन एज वॉटर फ्लॉसर, म्हणजे पाण्याचा स्प्रे असतो की जो 2 दाताच्या मध्ये धरला तर अडकलेलं अन्न निघून जातं. म्हणजे ब्रशिंग तर कराच, पण मी पेशंटला सांगते जसं ब्रशिंगमध्ये 60% मार्क मिळाले तुम्हाला, उरलेले 40% किंवा इव्हन आय कॅन से 50% मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही फ्लॉसिंग करा. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण रुटीन समजून घेऊया. म्हणजे तुम्ही जेवण झालं, सगळं खाऊन संपलं तुमचं, फ्रूट्स वगैरे काय तुमची हॅबिट असेल, त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बेसिनमध्ये जाता तेव्हा पहिल्यांदी आय विल ॲडवाईज की पहिलं फ्लॉसिंग करा, म्हणजे 2 दाताच्या मध्ये अडकलेलं अन्न निघून जातं. त्याच्यानंतर ब्रशिंगमध्ये तुमच्या टूथपेस्टमध्ये फोमिंग ॲक्शन पण असते, त्यामुळे जे अडकलेलं इथे तिथे अडकलेलं असतं ते निघून जातं आणि तुमचं ब्रशिंग टेक्निक पण महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कसं ब्रश करता, तर जनरली हॉरिझॉन्टल स्क्रबिंग नाही करायला पाहिजे. मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकते की ब्रशिंग करताना फ्रॉम गम्स टुवर्ड्स द ओरल कॅव्हिटी, म्हणजे असं तुम्ही अन्नकण काढून टाकताय. यू आर नॉट स्क्रबिंग द टीथ. तुम्ही असे अन्न काढून टाकायचे. आतल्या साईडला सुद्धा जाऊन असे अन्नकण बाहेर काढायचे. आतल्या साईडने बरेचदा ब्रशिंग होत नाही, फक्त बाहेरच्या साईडने होतं. आता वरचे दात असतील तर वरच्या दातांना फ्रॉम अपवर्ड्स टू डाऊनवर्ड स्ट्रोक आहे. बेसिकली अडकलेले अन्नकण तोंडात आणायचं आणि मग चुळा भरून टाकायचे. म्हणजे असं आतल्या साईडला वरच्या दातांना आतनं बाहेर, खालच्या दातांना खालनं वर. सो हे ब्रशिंगला अप्रॉक्सिमेटली 1.5 ते 2 मिनिट द्या. ओके. सॉफ्ट ब्रशच वापरा, कारण इनॅमलला तुम्ही हार्श ब्रशिंग केलं तर इनॅमल वेअर ऑफ होतं आणि एकदा इनॅमल गेलं की नवीन इनॅमल फॉर्म होत नाही. मग दाताला सेन्सिटिव्हिटीचे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्ही ब्रश कुठला वापरता, तुम्ही पेस्ट कुठली वापरता, असं आम्ही कुठली ब्रँड रेकमेंड करत नाही, पण ज्याच्यात फ्लोराईड आहे किंवा चांगली कंपनी आहे, ADA अप्रुव्हल आहेत त्याला इंटरनॅशनल, अशा ज्याच्यामध्ये अँटीओकेरिओजेनिक फॅक्टर्स आणि फ्लोराईड आहे अशा टूथपेस्ट जनरली यूज करा. आता मुलांना असं म्हणतात की फ्लोराईड जास्ती वापरता देता येत नाही, कारण पोटात मुलं थोडीशी पेस्ट घेतात, म्हणून मुलांच्या एक छोट्या वेगळ्या टूथपेस्ट असतात की ज्या तुम्ही मुलांना वापराव्यात, म्हणजे ते पोटात गेल्या तरी त्याचा काही हार्म नाही. त्याच्यात फ्लोराईडचं कंटेंट अगदी कमी असतं, कारण अति पण फ्लोराईड पोटात गेलेलं चांगलं नाही. सो मुलांसाठी वेगळ्या पेस्ट असतात, पण टेक्निक सेमच आहे ब्रशिंगचं किंवा सॉफ्ट ब्रश वापरणं, ह्या सगळ्या गोष्टी सेमच आहेत. आता मुलांना फ्लॉसिंग करायला कठीण आहे, त्यामुळे तेव्हा आईवडिलांना मदत करायला लागेल. पण वन्स इट बिकम्स अ मसल मेमरी, करेक्ट, त्याने आपोआप सगळ्यांना जमायला लागतं. किंवा मुलांसाठी मी म्हणते की वॉटर फ्लॉसर वापरा, त्यांना खूप मजा येईल. पिचकारीसारखं असतं ते. ओके. कारण मुलांमध्ये कसं असतं माहिती आहे का, वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या टाईपचे दात असतात. आधी असतं ते मिल्क टीथ म्हणतात, दुधाचे. म्हणजे त्याला आम्ही सायंटिफिकली डेसिडियस टीथ म्हणतो, दुधाचे दात. ते फक्त 20च असतात.
त्याच्यानंतर जी मुलं जेव्हा 6-7 वर्षाची होतात तेव्हा त्यांना मिक्स डेंटिशन म्हणतो. म्हणजे काही दुधाचे असतात आणि काही परमनंट यायला लागतात. आता परमनंट दात असतात 32, बरोबर. त्यातले 4 दात अक्कलदाढा आपण त्या वयाच्या 18 वर्षी नंतर येतात. पण ज्या उरलेल्या 28 दात आहेत त्यातल्या मोलर्स आहेत ते वयाच्या 6व्या वर्षी यायला लागतात आणि हे पॅरेंट्सच्या लक्षातही येत नाही. कारण काय होतं, दुधाचे 20च आहेत. मग हे जे एक्स्ट्रा 8 दात आहेत त्या दाढ आहेत त्या जसं मूल वाढतं त्याप्रमाणे ते मागे यायला लागतात. ओके. त्यामुळे ह्या काळात फ्लॉसिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळे दात येत असतात. काही दात हलत असतात कारण नवीन दात ते दात पडून नवीन येतात. सो हे डेंटल रुटीन आहे ना ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांना न किडू देता दात तुम्ही जेव्हा डेंटिस्टकडे नेता प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटसाठी, ते आपण नंतर येऊच लहान मुलांच्या, सो तेव्हा त्यांचे दात जर तुमचं रुटीन चांगलं असेल आणि मेक इट अ प्लेफुल थिंग. रात्री सगळ्यांनी गाणं ब्रश युअर टीथ, कितीतरी जिंगल राईम्स असतात की आई वडील मुली हा एक फॅमिली इव्हेंट करा. बरोबर. म्हणजे ते डेंटल रुटीन हे अंगवळणी पडलं पाहिजे. म्हणजे इट शुड बी अ रुटीन हॅबिट रादर दॅन अ गुड हॅबिट तर आहेच, पण इट शुड बी अ रुटीन. बरोबर. रोजची सवय मग त्याशिवाय झोपच लागता कामा नये. कारण तुम्हाला स्वच्छ नाही वाटलं तर तुम्हाला झोपच लागता कामा नये. अडकलंय असं अननॅचरल फील अनइझी झालं पाहिजे. मग ही हॅबिट जर तुम्ही लहानपणापासून लावली मग त्याच्यासाठी तुम्ही घरात जर डेंटल रुटीन क्रिएट केलं तर डेफिनेटली सगळ्यांना घरात सवय लागेल. ॲब्सोल्युटली. म्हणजे यामध्ये आलं ब्रशिंग आणि फ्लॉसिंग. ओके. आता आणखी एक गोष्ट आहे जी मी रेकमेंड करते लहान मुलांना की हलकाच बोटाने गम्सला मसाज करा. आता हे का तर गम्स टाईट छान दाताच्या बाजूला राहतात. तुम्ही स्किन मसाज का घेता? स्किन ग्लो का होते? कारण तुम्ही टाईटनिंग करता. मसाज देऊन तुम्ही ब्लड सर्क्युलेशन चांगलं करता. आणि एखाद्या गोष्टीचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं असेल तर ती गोष्ट टाईट राहते. तसं हिरड्यांना पण हलकेच मसाज करा. टंग क्लीन करा. या सगळ्या गोष्टीला ना खरं सांगू फार वेळ लागत नाही. 2.5 ते 3 मिनिटात गोष्टी समजतात. आणि माउथ रिन्स आय वोंट रेकमेंड फॉर स्मॉल किड्स, पण मोठ्या लोकांसाठी वन्स इन अ वीक और ट्वाइस इन अ वीक तुम्ही माउथ रिन्स वापरा. सो दिट शुड बी युअर डेंटल म्हणजे माउथवॉश असतात. ओके. आता माउथवॉशमध्ये तुम्हाला विचारलंस तर माउथवॉश हा रोज करावा का? तर मी रेकमेंड काय करीन की तुमचं इट शुड बी कस्टमाइज. तुम्हाला काय गरज आहे त्याच्यासाठी डेंटिस्ट तुम्हाला काय सांगतो हे बघा. काही काहींच्या हिरड्या वीक असतात मग त्यांना वेगळं माउथ वॉश लागतो. बरोबर. इट शुड बी अंडर द प्रिस्क्रिप्शन की कितीदा वापरायला पाहिजे. ओके. एखादी गोष्ट ॲडमध्ये बघून करू नका. म्हणजे आपण मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेतो तसं नाही. अच्छा. तुमच्या दातांना कुठली गरज आहे? तुमचे सेन्सिटिव्ह दात असेल तर माउथवॉश वेगळं असतं. तुमच्या हिरड्या जर नाजूक असतील तर माउथवॉश वेगळं असतं. सरसकट आपण आपल्या डोक्याने वापरू नका. तुमच्या दाताला काय गरज आहे? तुमची ओरल कॅव्हिटी कशी आहे? तुमच्या ओरल कॅव्हिटी डिकेची टेंडन्सी जास्ती असेल तर वेगळी माउथवॉश असतात. तर तुमची हिरड्यांची टेंडन्सी असेल इन्फेक्शन व्हायची तर वेगळी माउथवॉश असतात. तुमचं हेल्दी असेल तर वेगळी असतात. सो इट शुड बी प्रिस्क्राईब बाय डॉक्टर्स रादर दॅन यू युझिंग जस्ट सीइंग द ॲड्स. बरोबर. तुम्ही आता म्हणालात तसं या बेसिक रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो एक तो टूथब्रश. ते तुम्ही म्हणाला सॉफ्ट वापरलं पाहिजे. पण मार्केटमध्ये सॉफ्ट ब्रिसल्स मग हार्ड ब्रिसल्स सगळंच अवेलेबल आहे आणि सुपर सॉफ्ट पण आहे. मग ज्यांचे आता सपोज इनॅमल वेअर ऑफची टेंडन्सी असेल, ॲसिडिक माउथ असेल ज्यांचं, त्यांना आम्ही एक्स्ट्रा सॉफ्ट सांगतो. अक्कलदाढेसाठी मी तर सांगते बेबी ब्रश वापरा. पाठी तुमचं मोठा ब्रश जात नसेल तर. सो अगेन की बेसिकली 6 मंथली रुटीन पाहिजे. जसं डेंटल रुटीन पाहिजे ना तसं 6 मंथली डॉक्टरकडे जायचं एक रुटीन पाहिजे. आणि तुम्ही दात चेक करून सो तुम्हाला काय कुठला ब्रश बेस्ट आहे? जनरली स्पीकिंग पण सॉफ्ट टूथब्रश शुड बी यूज सगळ्यांसाठी. अच्छा. आता एक्स्ट्रा सॉफ्ट पाहिजे का तर त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर एक्स्ट्रा सॉफ्ट सांगितलं. पण मग हार्ड ब्रश कशासाठी? हार्ड ब्रश खरं म्हणजे वापरू नये. कारण हार्ड ब्रशने आणि चुकीचं टेक्निक वापरलं तर इनॅमल निघून जातं. आणि इनॅमल हे एकदाच येतं. मग ते एकदा निघून गेलं की सेन्सिटिव्हिटी होते, मग दात लवकर किडतात. सो हार्ड ब्रश आम्ही स्ट्रॉंग नो आहे. ओके. मग हे झालं एक बेसिक डेंटल रुटीन प्रत्येकाने फॉलो केलंच पाहिजे. आता टूथपेस्ट सिलेक्ट करताना बऱ्याचदा
फक्त ॲड बघून किंवा एखादं नवीन काहीतरी आलेलं आहे त्यासाठी विकत घेतलं जातं. जसं व्हाईटनिंग आहे, सेन्सिटिव्ह आहे, तर मला वाटते माझे दात सेन्सिटिव्ह आहे, तर मी ही टूथपेस्ट घेतली पाहिजे. जुन्या काळापासून चालत आलेली आहे. माझी पूर्ण फॅमिली ही टूथपेस्ट वापरते, म्हणून मी ती वापरते. हे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यात अभ्यास कसा करता येईल की कोणती टूथपेस्ट वापरावी? जनरली जर काही प्रॉब्लेम नसतील तर मी म्हटलं तसं टूथपेस्ट वापरावी, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रेशनिंग पार्ट कमी, पण पेस्ट म्हणजे काय की अँटी केरिओजेनिक, म्हणजे दात किडू नयेत या फ्लोराईड कंटेंट आहे अशी इंटरनॅशनली अप्रूव्ड ज्या ब्रँड असतात त्यांची कॉम्पोजिशन साधारण सेमच असतात टूथपेस्ट. सो ते तुम्ही बघा की म्हणजे काय नेमकं काही म्हणजे आता थोडक्यात म्हणजे प्रमोशन कुठलं आम्हाला करता येत नाही, पण कोलगेट टोटल सारखा जो ब्रँड आहे की ज्याच्यामध्ये गम्स प्रोटेक्शन आहे, दाताचं प्रोटेक्शन आहे, फ्लोराईड आहे, हे सगळी टूथपेस्ट जी आहे ती वापरावी. नुसतं फ्रेशनिंग टूथपेस्ट असतात ना त्याच्यामध्ये अँटी केरिओजेनिक फॅक्टर कमी आहे, म्हणजे दात किडू नये म्हणून. सो अशा टूथपेस्ट वापरा की जे ADA अप्रूव्ह आहे, अमेरिकन डेंटल असोसिएशन किंवा ऑल म्हणजे अक्रॉस द वर्ल्ड ज्या अप्रूव्ड आहे, मग त्याचा थरो स्टडी केला जातो. आणि मी म्हटल्याप्रमाणे समजा तुझे सेन्सिटिव्ह टूथ असतील तर तुला मग वेगळा ब्रँड वापरायला लागेल, मग त्याच्यासाठी तुला डॉक्टर रेकमेंड करतो की बाबा तू ही टूथपेस्ट. म्हणूनच मी जे सांगितलं ना की 6 मंथली डॉक्टरकडे जर तुम्ही व्हिजिट केलं तर प्रत्येक गोष्ट, जसं स्किन केअरमध्ये कस्टमाइज असतं, ऑइली स्किन असेल तर वेगळं, तसंच आहे. तुझे दात कसे आहेत, तुझी ओरल कॅव्हिटी कशी आहे, तुझी टेंडन्सी कुठे म्हणजे एखाद्याला गमचे प्रॉब्लेम जास्ती असेल तर ज्या टूथपेस्टमध्ये गमचं प्रोटेक्शन जास्ती आहे ती वाली आम्ही रेकमेंड करतो. कळलं. पण असे काही आहेत का गोष्टी, जसं आपण फूड लेबल्स बघतो, पॅकेज फूड्स असतात त्याच्या मागे बघतो की आत हे आहे आणि हे नको आहे आपल्याला, तर आपण ते नाही घ्यायचं. तसं टूथपेस्टमध्ये असं काही बघू शकतो? पण बघू शकतो की तुम्ही, मी म्हटलं तसं अँटी कॅरिओजेनिक फॅक्टर्स म्हणून त्यांनी लिहिलेले असते, पण आता लेमॅनला हे कसं कळणार ना की कुठलं त्याच्यात, आता ते बरेच फॅक्टर्स असतात. बरोबर, म्हणूनच. सो मग ते फक्त म्हणून म्हटलं इंटरनॅशनल जी अप्रूव्ड असतात, ADA अप्रूव्ड असं अमेरिकन डेंटल असोसिएशन किंवा इंडियन डेंटल असोसिएशन यांनी ज्या अप्रूव्ड असतात त्या टूथपेस्ट शक्यतो वापरा ज्या टोटल प्रोटेक्शन देतील तुम्हाला, गम्सपासून ह्याच्यापासून, त्यात फ्लोराईडचं कंटेंट पाहिजे. आणि ब्लिचिंग म्हणजे आता हे सगळं थोडं मार्केटिंग गिमिक असतं की ब्लिचिंगसाठी म्हणजे चारकोलवाला आहे का तुमच्या टूथपेस्टमध्ये, नीम आहे का तुमच्या. सो हे सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत, त्याला तुम्ही बळी पडू नका. तुम्हाला काय गरज आहे, तुमची ओरल कॅव्हिटी कशी रिॲक्ट करते, तुमच्या ओरल कॅव्हिटीत कुठले बॅक्टेरिया जास्ती आहेत. पण मला क्युरिओसिटी, खरंच व्हाईटनिंग होतं का दाताचं? व्हाईटनिंग म्हणजे आता त्याच्यात 2 प्रकार असतात, एक होम ब्लीच म्हणतो आणि एक क्लिनिक ब्लीच म्हणतो. आम्ही क्लिनिकमध्ये आमच्या सुपरविजनमध्ये जे ब्लिचिंग करतो त्याच्यामध्ये तुम्हाला 5-6 शेड्स तुम्ही लाईटर जाऊ शकता. म्हणजे तुमचे व्हाईट खरंच छान होऊ शकतात. बरं, आम्ही त्याच्या आधी तुमच्या दाताची सेन्सिटिव्हिटी बघतो की तुम्हाला कुठलं, त्याच्यात सुद्धा खूप प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे पेरॉक्साईड फ्री, पेरॉक्साईडवाली. सो तुमच्या दाताला कुठलं योग्य आहे त्याप्रमाणे आम्ही सिलेक्ट करतो. मग त्याच्यात पेरॉक्साईडचं प्रमाण किती आहे, हायड्रोजन पेरॉक्साईडचं, की ज्याच्यामुळे ब्लिचिंग होतं. तर त्याप्रमाणे रेकमेंड करतो. जरा मग मेंटेनन्ससाठी आम्ही होम ब्लीचचे पण किट्स देतो त्यांना की तुम्ही मेंटेन करा. पण बाहेरचं फूड आणि कलर्ड फूड खायला आम्ही रिस्ट्रिक्शन्स करतो, पण त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स असतील तर ते पटकन ॲब्सॉर्ब होतात. म्हणून पहिले काही दिवस जेव्हा तुम्ही ब्लिचिंग करता तेव्हा तुम्ही आर्टिफिशियल घराच्या फूडमध्ये आपण कलर टाकत नाही, म्हणून होम फूड हे महत्त्वाचं आहे त्याच्यात. बरोबर. मग खरं सांगू का, डेंटल रुटीन केलं ना आणि 6 महिन्यांनी प्रोफेशनल क्लिनिंग. आता हे काय आहे तर तुम्ही दिवाळीत आपण रोज घरी साफ करतो, पण दिवाळीत चढून कॉर्नर आपण साफ करतो. बरोबर. तसंच दर 6 महिन्यांनी, आणि हे प्रत्येकाला इम्पॉर्टंट आहे, दर 6 महिन्यांनी मी व्हिजिट का सांगत होते की आम्ही ओव्हरऑल डेंटल हायजीन त्याचं बरोबर होतंय की नाही बघतो, हिरड्या कशा आहेत बघतो. आणि ओरल प्रोफॅलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणजे काय की 2 दाताच्या मध्ये तुम्ही कितीही साफ केलं तरी त्याला लिमिटेशन्स असतात. बरोबर. त्यामुळे बॅक्टेरिया अडकतात आणि ते प्लाक मध्ये रूपांतर होतो आणि हा प्लाक नंतर घट्ट होऊन ते टार्टर होतं. आता हे टार्टर काय करतं माहिती आहे का, तुमच्या हिरड्यांना आणि हाडांना खाली ढकलतं. इट्स अ सायलेंट किलर. आणि स्वतःचं घर मोठं करतात, त्या बॅक्टेरियाचं घरच आहे ते. बरोबर. सो अनऑथराइज कन्स्ट्रक्शन इन युअर माउथ. सो ते त्याच्यासाठी आम्हाला बुलडोझर फिरायलाच पाहिजे की नाही. सो आम्ही ते असं एक
ट्रीटमेंट असते ज्याला आम्ही ओरल प्रोफॅलॅक्टिक म्हणजे स्केलिंग म्हणतो, की ज्याच्यामध्ये एक व्हायब्रेटिंग टूल असतं ज्याच्यामुळे Okay. दाताला अजिबात हार्म होत नाही, तुमचे दात झिजत नाहीत. ते फक्त व्हायब्रेट करून तुमचं टार्टर लूज करतं आणि पाण्याचा मोठा फ्लो असतो त्याने ते निघून जातं. सो ही ट्रीटमेंट 6-6 महिन्यांनी तुम्ही केलीत आणि व्यवस्थित ब्रशिंग केलं तर शक्यतो ब्लिचिंगपर्यंत वेळ येत नाही. अनलेस अँड अनटिल तुमचं बाहेरचं फूड आहे खूप खाण्याचं आणि त्यामुळे कलर त्याच्यात टाकलेले असतात, तर किंवा जन्मताच तुमचं थोडंसं येलोइश टीथ आहे, तर मग बरोबर. तुम्हाला ब्लिचिंग करा किंवा एक फेशियल तुमचा स्वतःचा कुठला फंक्शन असेल तर तुम्ही कसं फेशियल ब्लीच करता तसं कधीतरी डेंटल ब्लीच करण्याने काही अपाय काही नाही. ओके. पण परत परत आम्ही रेकमेंड करत नाही, कारण कधी कधी सेन्सिटिव्हिटी व्हायची शक्यता असते, म्हणून आम्ही रुटीननी दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी रेकमेंड करत नाही. ओके. जर तुम्ही डेंटल रुटीन केलं, व्यवस्थित क्लिनिंग केलं, क्लिनिंगनंतर आम्ही ते पॉलिश करून देतो दात, सो तुम्हाला ब्लिचिंगची शक्यतो गरज लागत नाही. ओके. पण हे तुम्ही जे 6-6 महिन्यांनी म्हणताय चेकअप करायचा, तो कोणत्या वयोगटापासून आपण सुरू करू शकतो? ॲक्च्युली मी तर म्हटलं तसं अमेरिकेत लहान बाळ झाल्या झाल्या घेऊन येतात, म्हणजे त्यांचं डेंटल कधी पहिला दात येतो आता कसं लेमॅनला कळणार, आणि आपण हे शिकलेलं असतो, पण आपल्या जर ज्युनियर KGत आणि 5वीत आणि 6वीत शिकलो असेल तर ते आठवणं शक्यच नाही. बरोबर. सो पहिला दात मुलाचा आल्यापासून जर तुम्ही डेंटल व्हिजिट दिली तर मुलाला डेंटल फोबिया पण होणार नाही, कारण बऱ्याच लोकांना त्या चेअरची भीती असते. हो. सगळ्यांनाच म्हणजे जवळजवळ मी सांगते ना 90% लोक म्हणतात हो डॉक्टर आम्ही ना तुमच्या ना चेअरला घाबरतो, इथे बसायचं म्हणजे धडधड वाढते, म्हणजे बाकी गोष्टींची आम्हाला भीती कमी वाटते, पण तुमच्या डेंटल चेअरची म्हणजे असं सिंहाच्या गोळीत आल्यासारखं आहेच, वाटतं. खरंच फोबिया आहे. कारण का होतं ह्याचं कारण तेच आहे की रुटीननी जात नाही, मग दुखल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. मग एकदा दुखायला लागलं की ते इन्फेक्शन डीप असतं म्हणूनच दुखतं ना, दातात नस आत असते, लिटरली ते खूप दुखायला लागल्या. आपल्याला देवाने दात खूप दिले, सो उजव्या साईडला दुखायला लागलं की लोक कन्व्हिनियंटली डाव्या साईडने खातात, डाव्या साईडला पण दुखायला लागलं की पुढून खायचा प्रयत्न करतात, आणि अगदीच जेव्हा स्लीपलेस नाईट येते ना, 2 रात्र झोप नाही आली की तिसऱ्या दिवशी सकाळी पहिला फोन त्यांचा असतो की डॉक्टर कधी येऊ. जेव्हा असं होतं किंवा लहानपणी पण मुलांना सूज झाल्याशिवाय, कारण ब्रशिंग कसं होतं, एक मूल झालं, पहिल्या मुलाच्या वेळी उत्साह जास्ती असतो, रोज ब्रश आई करते, मग दुसरं मूल झालं हळूहळू तुझं तू बघ, हरकत नाही मुलांना इंडिपेंडंट कराच, पण एंडला एकदा बघा, कारण जोपर्यंत त्यांना कळत नाही किड म्हणजे काय, काळ, मग त्यांना अवेअर करा की तुझ्या तोंडात काही काळं दिसत नाही आहे ना, आरशासमोर उभे राहा. दात मी म्हटलं डेंटल रुटीनमध्ये तुम्ही आरशासमोर उभे राहून एकदा ब्रशला बघ किती स्वच्छ दिसत आहेत की नाही, आ करून बघ, हे जर केलं ना तर त्यांना ती पण हॅबिट लागेल. पण लहान मुलांना खरंच टूथपेस्ट जरी किड्स टूथपेस्ट असेल तर ती खायची सवय असते, गिळायची सवय असते, नाही पण ती सेफ असते ना, आणि ते त्यांना शिकवा तुम्ही की कसं रिन्स करायचं, आणि सुरुवातीला जोपर्यंत त्यांना रिन्स करता येत नाही ना तोपर्यंत ते वेगळं रुटीन असतं, म्हणजे बोटात जाणारे सॉफ्ट टूथब्रश असतात त्याने साफ करायचं, आणि मग त्यांच्यासाठी स्पेशल सॉफ्ट टॉवेल ठेवा की त्याने परत साफ हिरड्या आणि ते करू शकतो आपण. बरोबर बरोबर. म्हणजे मग तिथे पेस्ट नाही वापरायची जोपर्यंत ते चूळ भरत नाही. अच्छा. मग ते आईचंच काम असतं किंवा वडिलांचं, आता वडील आणि आईने इक्वल काम केलं पाहिजे, सो वडिलांचं काम असतं की ते ब्रश, ते सॉफ्ट ब्रश वापरून साफ करायचं, आणि नंतर एखादा स्पेशल क्लॉथ ठेवायचा सॉफ्ट असा की ज्याने सगळे दात स्वच्छ करायचे, जोपर्यंत मुलांना रिन्स करता येत नाही. बरोबर. मग एकदा रिन्स करायला लागलं की यू कॅन यूज बेबी टूथपेस्ट, की ज्याच्यामध्ये त्यांचं कंटेंटच असं असतं की ते पोटात गेलं तरी मुलांना प्रॉब्लेम होत नाही. ओके. आणि आता दातांबद्दल तर ऑफकोर्स सगळ्यांना आता काळजी आहेच, पण त्यासोबतच येतात त्या म्हणजे हिरड्या. हिरड्यांची काळजी घेण्यासाठी आपण काही मी म्हटलं तसं की मसाज, जो मी म्हटलं हे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच. ओके. म्हणजे लाईट हँडने मसाज करायचा, गम मसाज, म्हणजे गम्सला एक ब्लड सर्क्युलेशन चांगलं मिळतं. आणि जे मी ओरल प्रोफॅलेक्सिस जे सांगितलं ना, टार्टर, जे मी म्हटलं की तो हिरड्यांची जागा घेतो. बेसिकली बॅक्टेरिया तिथे राहतात आणि ते स्वतःचं घर क्रिएट करतात. तुमचं लेफ्ट ओव्हर फूड असेल किंवा तुमची ॲसिडिक मीडिया असेल तोंडात, जनरली टूथपेस्टमध्ये अल्कलाईन असतं, त्यामुळे टूथपेस्ट जर नीट वापरलीत आतल्या साईडने बाहेरच्या साईडने तर टार्टर कमी होतो. पण काहींची टेंडन्सी पण असते, म्हणजे ओरल मायक्रोबियल फ्लोरा म्हणतो आम्ही, त्यांच्या तोंडात बॅक्टेरिया असतात की ज्याच्यामुळे प्लाक त्यांना पटकन होतो. सो ते हिरड्यांनाच हार्म करतं.
आणि हिरड्या खाली घसरल्या की त्याच्या आतलं हाड पण खाली घसरतं आणि मग जिंजिवायटिस म्हणजे हिरड्यातनं रक्त येणं, पस येणं, हे सगळे प्रकार चालू होतात. शक्यतो हे अगदी लहान वयात नाही होत, मोठ्या माणसांना हे जास्ती होतात, कारण तिथे 32 दात आले असतात, नंबर ऑफ टीथ जास्ती असतात, त्यामुळे अडकण्याचं प्रमाण वाढतं. लहान मुलांच्यात सुद्धा होऊ शकतात, पण दातातनं आईवडिलांनी लक्ष ठेवलं, कुठे तुम्हाला वाटलं की हिरडीतनं रक्त येते थोडं तरी लगेच त्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हणते 6 महिन्यांनी तुम्ही जर डॉक्टरकडे घेऊन गेलात ना, तर देर इज समथिंग नोन एज ग्रोथ स्पर्ट्स. ओके, म्हणजे मुलांचे तुम्ही पिडियाट्रिशियनकडे जाता तेव्हा अरे आता हा चालला पाहिजे, आता हा बोलला पाहिजे, असे काही ठोकताळे असतात. बरोबर. जे प्रत्येक मुलाचे थोडे व्हेरी होतात. म्हणजे 6 महिन्याचं व्हेरिएशन असतं. प्रत्येक मुलाला 1 वर्षालाच तो उभा राहतो असं नाही, काही काही 1.25 वर्षाला उभी राहतात, काही काही 8 महिन्यालाच उभी राहतात. तसं देर इज अ डेंटल ग्रोथ स्पर्ट्स, म्हणजे आम्ही म्हणतो देर इज अ डेंटल एज अँड ॲक्च्युअल एज. अच्छा. म्हणजे जे वेगवेगळ्या वयाला वेगळे जे दात येतात ना, माइलस्टोन्स असतात. आणि म्हणूनच जर रुटीनली तुम्ही गेलात ना, तर ते हिरड्यांचे रोग पण पटकन कळतात. ओके. सो डेंटल एज म्हणजे त्या वयाच्या तोंडात मुलांच्या बघितलं तर जे दात तोंडात आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचं डेंटल एज कॅल्क्युलेट करतो. या मुलाचं ॲक्च्युअल एज 8 असेल तरी डेंटल एज 7 किंवा 6च आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलींचं फास्ट असतं, मॅच्युरिटी मुलींना लवकर येते आणि मुलांचं थोडं स्लो असतं. आता अगेन हे इंडिव्हिज्युअल बेस्ड आहे, प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं थोडं व्हेरिएशन असतं. म्हणजे खालचे दात पहिले पडतात, वयाच्या 6व्या वर्षी सुरुवात होते हलायला पुढचे दात. मग काही मुलांचे 7व्या वर्षी पडतात, काहींचे 6. आता जेव्हा ते हलत असतात तेव्हा परत अन्न जास्ती अडकतं, मग तेव्हा क्लीन करताना मुलं कटकट जास्ती करतात. सो ते लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. मग त्यावेळी नीट ब्रशिंग होतं आहे की नाही. मग अशा वेळी जर तुम्ही लक्ष नाही ठेवलं तर तेव्हा हिरड्यांचे आजार होतात. आणि मग नवीन दात येणारा हेल्दी कसा येणार ना, आजूबाजूला जर इन्फेक्शन. बरोबर. सो म्हणून जे ग्रोथ स्पॉट्समध्ये म्हणजे दर 6 महिन्यांनी ग्रोथ स्पॉट्स बदलत असतात दाताचे, तेव्हा डॉक्टरकडे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की व्हॉट इज नेक्स्ट आणि त्याची काळजी कशी घ्यायची. म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटच करू शकता. आता डेंटलमध्ये प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आहे, हे लोकांना माहितीच नाही. जशी वॅक्सिन्स तुम्हाला माहिती आहे, बरोबर, की टिटॅनस जन्माला आल्यालाच ते BCG देतात, वेगळी वॅक्सिन्स वेगवेगळ्या एजला देतात. तसं डेंटलमध्ये इंजेक्शन नाही आहे, ही वॅक्सिन्स इतकी स्वीट आहेत की फक्त ब्रशने ती आम्ही लावू शकतो. म्हणजे काही वयाच्या 6व्या वर्षानंतर आम्ही रिकमेंड. म्हणजे कोणत्या वर्षापासून सुरू करायचं? म्हणजे साधारण दुधाचे दातमध्ये एखाद्या मुलाची, आता हे पण जेनेटिक फॅक्टर्स असतात की एखाद्याची टेंडन्सी किडण्याची आहे की नाही. मग आईकडे किंवा वडिलांकडे जर जास्ती डेंटल डिके व्हायची टेंडन्सी असेल तर ते मुलाच्यात पण येऊ शकतं. मग अशा वेळी तर त्या प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट मी दुधाच्या दाताला पण रेकमेंड करते. म्हणजे दातावर कसं असतं, दात हा फ्लॅट नाही आहे, हे बघ दातावर एलिव्हेशन्स अँड डिप्रेशन्स आहेत, बरोबर. स्ट्रेट नाही आहे हा. सो हे जे ग्रूज आहेत ना, तर त्या ग्रूजमध्ये अन्न अडकतं. आता आम्ही काय करतो, हे ग्रूज तर आपल्याला पाहिजे पण ते रफ नको आहे, ते स्मूथ झाले तर फंक्शन पण होईल. म्हणजे एलिव्हेटेड पार्ट हा ह्याच्यात बाईट पण होईल, पण ॲट द सेम टाईम स्टिकी फूड जास्ती अडकणार नाही. म्हणून देअर इज समथिंग नोन एज पिट अँड फिशर सीलंट्स. बरं. म्हणजे हे या ग्रूजमध्ये आपण सील करतो ना 2 टाईल्सच्या मध्ये, समजलं. सेम कॉन्सेप्ट आहे, काही अडकू नये. म्हणजे ग्रूज विल बी ग्रूज बट दे विल बी स्मूथ ग्रूज. आणि मग ब्रश हलके, म्हणजे ब्रशिंग अगदी 100% नाही मुलाला करता आलं तरी या ग्रूजमध्ये अन्न अडकत नाही. सो ते स्मूथ होतात. आणि हे पिट्स असतात त्याच्यावर. ही ट्रीटमेंट आहे की वॅक्सिन? ही ट्रीटमेंट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इंजेक्शन नाही, त्या दातावर एक प्रकारचं सिरिंज असते छोटीशी, त्याने आम्ही ते फ्लो करतो आणि एक प्रकारच्या लाईटने त्याला कडक करतो. आता ही जे ट्रीटमेंट दुखली नाही तर मुलं एन्जॉय करतात. त्यांना आम्ही की अरे हे बघ, ह्या मॅजिकल लाईट आहे, ही फेरी आली आणि मग तुझ्या टूथला व्हाईट केलं. सो अगेन त्यांच्यासाठी छान मेमरी होते ती. डेंटिस्टकडे दुखत नाही हा, माझ्या दातावर एक छान सुरुवातीपासूनच माझा दात प्रोटेक्ट करतायत. चल तुझ्या ड्रेसला आपण जॅकेट घालू. म्हणजे फ्लोराईड ट्रीटमेंट आम्ही की ह्याच्यावर ब्रशने जस्ट ट्रान्सपरंट एक फ्लोराईड वार्निश असतं की जे 6व्या वर्षी म्हणजे परमनंट दात आले की आम्ही जास्ती रेकमेंड करतो की त्याच्यावर ते लावलं जातं. आता हे ट्रान्सपरंट असतं आणि ते फक्त त्याचं ब्रशिंग केलं जातं दातावर, ब्रशने लावतो. म्हणजे चल आपण तुझे दात पेंट करू. आणि त्याच्यामुळे तुझे दात स्ट्रॉंग होणार, त्याला दुखत तर काही नाही.
ती मोजून घड्यात 2 मिनिटाची ट्रीटमेंट असते आणि 5 मिनिटं ते तोंडात ठेवतो आणि एक 2-3 तास त्याच्यानंतर आम्ही ॲडवाईज करतो की शक्यतो खाऊ नका, म्हणजे ते मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन ऑफ फ्लोराईड इनॅमलमध्ये होतं आणि सायंटिफिक शब्दात सांगायचं तर फ्लोरापेटाईट क्रिस्टल्स तयार होतात, जे हायड्रॉक्सी ॲपेटाईट क्रिस्टल्स असतात. ओके. म्हणजे काय थोडक्यात, तुम्ही थंडी वाजू नये म्हणून जॅकेट घालता की नाही, म्हणजे इन्शुलेशन होतं की नाही, थंडी वाजत नाही. किंवा आपण पावसाळ्यात रेनकोट घालतो, तसंच दातावर आम्ही ट्रान्सपरंट कोटिंग्स देतो की दाताच्या वरच्या लेअरला ते घट्ट राहतं आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाने जर ॲसिड, म्हणजे बॅक्टेरिया खड्डा कसं करतं तर ते ॲसिड रिलीज करतं, ज्याच्यामुळे ते ॲसिड आपल्या दाताच्या इनॅमलला डिझॉल्व्ह करायला भाग पडतं. सो हे जे फ्लोरापेटाईट क्रिस्टल असतात ते ॲसिड अटॅकला रेझिस्टंट असतात, हे पटकन खड्डा पडत नाही थोडक्यात. कळलं. पण हे दुधाच्या दातांनाच दुधाच्या नाही, हे परमनंट दातांना आम्ही जास्ती रेकमेंड करतो, कारण ते लॉंग टर्म असतात. ज्यांची टेंडन्सी असते ज्या मुलांची, त्यांच्या आम्ही दुधाच्या दाताला पण लावतो. समजलं. आणि हे किती काळ टिकतं? आणि हे वर्षभर टिकतं, मग ते वेअर ऑफ होतं वर्षभराने. त्यातनं आता अगेन एखाद्या मुलाची टेंडन्सी जास्ती असेल तर एखाद्याच आम्ही 6 महिन्याने रेकमेंड करतो. एखाद्या मुलाची टेंडन्सी कमी असेल, जर तुम्ही रुटीनली येत असाल तर आम्हाला सहज कळतं की या मुलाचे दात किती स्ट्रॉंग आहे, जेनेटिक फॅक्टर काय आहे, कारण फॅमिली येत असते आमच्याकडे. सो आम्हाला आधीच कळतं की नाही बाबा याला फ्लोराईड 6 महिन्यांनी लावायची गरज आहे. काय काय मुलांना वर्षातनं एकदा पुरतं ते. सो प्रत्येक मुलाचा जसा आहार बदलतो, बरोबर, त्या मुलाप्रमाणे त्याचं खेळणं किती आहे त्याप्रमाणे प्रत्येक मुलाला प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट पण शक्यतो आम्ही वर्षातनं एकदा घ्या हे सगळ्या मुलांना सांगतो. आणि हे मोठ्यांना सुद्धा? मोठ्यांना आता पिट अँड फिशर तर आम्ही सांगत नाही शक्यतो, कारण आपण तेवढे व्यवस्थित ब्रश करतो. पण समजा एखाद्याची खरंच टेंडन्सी असेल तर मग पिट अँड फिशर करायला काय हरकत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिल तर करत नाही, त्याला फक्त ग्रूजला स्मूथ करता आणि फ्लोराईडचं कोटिंग देता, ते वेगळी असते. म्हणजे पिट अँड फिशर सिलंट इज अ डिफरंट ट्रीटमेंट आणि फ्लोराईड इज अ डिफरंट ट्रीटमेंट. फ्लोराईड वार्निश लावतो आम्ही, कारण ते पोटात पण जाऊन चालत नाही. एक्सेस फ्लोराईड इज ऑल्सो नॉट गुड. बरोबर. समथिंग नोन एज एक्सेस, ज्यांच्या पाण्यामध्ये, म्हणजे काही काही इंडियातले भाग आहेत ज्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचं एक पर्सेंटेज असायला पाहिजे, त्याच्याहून जर जास्ती असेल तर एक्सेस फ्लोरोसिसने पण दात वीक होऊ शकतात. अरे बाप. म्हणून म्हटलं ना, कुठची गोष्ट ना त्याच्या एक्सपर्टला विचारून केला किंवा एक्सपर्टकडनं करून घ्या, आणि त्याच्यासाठी तुम्ही 6 महिन्याने त्या एक्सपर्टकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. आणि या ट्रीटमेंटमुळे मुलांचं डीकेची टेंडन्सी कमी झाली की कशाला त्याला त्रासच होणार नाही. त्रासच होणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं जसं म्हणालात, लहानपणापासूनच त्या खुर्चीची भीती झाली पाहिजे. इट शुड बी एन्जॉयबल एक्सपिरियन्स. म्हणजे मुलं स्वतःहून सांगतात, काही काही जणांची माझ्याकडे लहानपण मला आता, म्हणजे मी त्यांना सांगते आता तुला मजा आली की नाही, आता आईला तू आठवण करायची आहे 6 महिन्यांनी, मला डेंटिस्टकडे जायचंय, मला ते पेंटिंग करून घ्यायचंय. बरोबर. इव्हन त्या सिलंटमध्ये पण वेगवेगळे रंग पण आता ऍड करतात, कधी पिंक कलरचा असतो सिलंट, की सो दॅट मुलांना ते मजा येईल त्याचं. बरोबर. सो ही मुलांना फ्रेंडली एन्व्हायरमेंट तुम्ही कधी कराल, जेव्हा त्याला न दुखता घेऊन जाल ना. तुम्हाला त्रास झाला, ऑलरेडी तुम्हाला त्रास आहे आणि ते दुखणं खूप जास्त असतं दातांचं, म्हणजे इट इज ॲक्च्युली असं धरलं जातं की प्रेग्नन्सीचं जे डिलिव्हरी पेन आहे त्याच्या नेक्स्ट पेन इज डेंटल पेन. म्हणजे मोठे मोठे तगडे पुरुष पण डोळ्यातनं पाणी येतं, मी बघितलंय की इतकं डेंटल पेन सिव्हिअर जाऊ शकतं. मग कशाला असं करायचं ना. ॲब्सोल्युटली. सो डेंटल रुटीनमध्ये, म्हणजे तुम्ही जे डेंटल रुटीन करा त्याच्यामध्ये 6 मंथली डेंटल व्हिजिट इट शुड बी अ युअर रुटीन. करेक्ट. बरोबर आहे. पण तुम्ही खुर्चीची भीती म्हणत होता, त्याबरोबर अजून एक भीती असते ती म्हणजे अक्कलदाढीची. त्याबद्दल अजूनही नीटशी माहिती नाही की अक्कलदाढ कधी येते, त्याचा त्रास दरवेळी होतोच का, आणि झाला तरी सुद्धा त्याचं काय करता येतं, कारण ते येते जाते दुखतं, हे सगळं इतकं कॉमन झालंय. त्याचं कसं आहे माहिती का, आता अक्कलदाढ वयाच्या 18व्या वर्षीनंतर येते. ओके. तोपर्यंत आपले बाकीचे ग्रोथ स्पॉट्स संपलेले असतात, म्हणजे आपली उंची वाढलेली जी असते ठराविक, एक 18-19 पर्यंत संपते, वाढ झालेली. म्हणजे बोनची ग्रोथ थोडक्यात संपते, जॉची ग्रोथ पण संपते. त्याच्यानंतर या अक्कलदाढा, म्हणजे त्याच्या आधी त्या असतात पण तेव्हा त्या इरप्ट होतात, म्हणजे तोंडात येतात. आता ह्याच्यात परत जेनेटिक फॅक्टर असतो, म्हणजे जॉची तुमची ठेवण समजा एका पॅरेंटवर असेल आणि दाताची दुसऱ्या पॅरेंटवर असेल, तर दाताचा साईज समजा मोठा असेल आणि जॉचा साईज छोटा असेल तर तिला यायला जागा नसते, मग ती अक्कलदाढ अशी वाकडी असते. म्हणून मी ट्रान्सपरंट मॉडेल घेऊन आले, तुम्हाला दिसते वाकडी येते, मग हिला जॉमध्ये यायला जागाच नाहीये. मग ही काय करते,
प्रेशर देते पुढच्या दातावर की मला यायचं आहे, ओके. मग ते प्रचंड दुखायला लागतं. जर तुमच्या तोंडात जागा असेल जॉमध्ये तर ती सरळ येईल आणि ती सायलेंटली काम करेल. पण बरेचदा असं आता लक्षात आलं आहे की काही वर्षांनी जसं माकडाचं शेपूट गेलं तसं काही वर्षांनी आता ना ही थर्ड मोलर जाणार आहे येणं. बरं. जर आईवडिलांचे नसतील तोंडात वाकडे असेल म्हणजे बेसिकली ते डिसयूज होत आहे, तर त्याच्यामुळे हळूहळू पुढच्या जनरेशनमध्ये अक्कलदाढ एखादंच येणार पण नाही. कारण बऱ्याच लोकांच्या आम्हाला काढायला लागत आहेत. मग त्याच्यामुळे ते बॉडीला ब्रेनला कळतं आणि पुढच्या जनरेशनमध्ये पण अजून त्याला वेळ आहे. आता तरी सध्या लोकांच्या येत आहे चारी चारी येतात. जर जेनेटिकली तुम्ही ब्लेस्ड असाल, तुमची बोन जर तेवढं असेल तर त्या सायलेंटली चारी तोंडात येतात आणि त्या छान फंक्शन करतात आणि दुखतही नाही. पण जर तुमची वेडी वाकडी असेल तर योग्य वेळी डॉक्टरकडे जा. परत त्याचा आता प्रत्येकाचा इथे पण तुम्ही बघितलं तर ही वेगळी आहे, ही वेगळी आहे, हिची पोझिशन वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी ते वेगळ्या पोझिशनमध्ये येऊ शकतं. तिला जशी जागा असेल तशी मग ती वेगवेगळे प्रेशर देते, वेगळ्या बाजूच्या दाताला प्रेशर देते. तिरकी असेल मिझिओ अँग्युलर म्हणतो तर ते अन्न पण अडकवते. त्याच्यावरती एक फ्लॅप येतो गम्सचा, पेरिकरोनायटिस म्हणतो आम्ही. म्हणजे तिथे हिरडीच्या दाताच्या वर असा पॉकेटसारखं क्रिएट होतं आणि मग तिथे सारखं अन्न अडकतं आणि मग दुखायला लागतं. सो प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. करेक्ट. मग करेक्ट. जशी अँगल असेल त्याप्रमाणे आम्हाला ते काढायला लागतं. ते मायनर सर्जिकल प्रोसिजर असते, डिसइम्पॅक्शन म्हणतो, त्याने ती काढली जाते. आणि जर योग्य तरुण वयात केलं ना तर त्याचे त्रास अगदी कमीत कमी होतो. कारण बॉडी जास्ती इलॅस्टिक आणि फ्लेक्झिबल असते ना बोन, त्यामुळे नॉन इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट होते जास्ती. म्हणजे जास्ती कट करायला लागत नाही बोन किंवा टूथसुद्धा. थोडंसं इलॅस्टिसिटी असते तरुण वयात बोनमध्ये, मग ते दात पटकन निघतो अशा वेळी. पण अक्कलदाढ असं का म्हणतात? कारण ते वयाच्या 18व्या वर्षी येते तेव्हा तुम्हाला वोटिंगचा राईट मिळतो की नाही. म्हणजे लोकांना अक्कल वयाच्या 18व्या वर्षी येते म्हणून त्याला लेमॅन टर्ममध्ये अक्कलदाढ असं किंवा विजडम टूथ, अदरवाईज इट इज कॉल्ड एज थर्ड मोलर. म्हणजे तिसरा सेट ऑफ मोलर्स. मी म्हटलं तसं की 28 दात आहेत, त्यातले एक सेट ऑफ मोलर्स वयाच्या 6व्या वर्षी येतो, जो आयुष्यभर राहतो, जो कुठलाही दात आधी न पडता येतात. मग मी म्हटलं तसं की का रुटीनली डेंटिस्टकडे मुलांना घेऊन जा. 6व्या वर्षी जो दात येतो तो पॅरेंट्सला माहितीच नसतो, पण कुठलाही दात पडत नाही. दुधाचे दात 20च आहेत. सो तो येतात 4 दाढा, आणि ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात म्हणजे त्या लाईफलॉंग असतात आणि त्या जशा असतात त्याप्रमाणे बाकीचे दात त्या फॉर्म होतात. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर प्रॉपर ऑक्लुजन. म्हणजे त्या एकदाच येतात, नाही. दुधाच्या दातांना प्रीमोलर नावाचा प्रकार नसतो. म्हणजे हे जे उपदाढा आहेत ना तिथे दुधाच्या दाढा असतात. हे जे प्रीमोलर्स आहेत म्हणजे दुधाचे दात कनाईन टू कनाईन सेम असतात आणि मग डायरेक्ट दाढा असतात. आणि परमनंटमध्ये जिथे दुधाच्या दाढा असतात त्या साईजचे प्रीमोलर येतात. कारण जे परमनंट डेंटिशन म्हणतो म्हणजे परमनंट टीथ, ह्याचा साईज मोठा असतो, तो मोठ्या वयाच्या चेहऱ्यासाठी असतो. म्हणून बरेचदा आता ह्याच्यात एक गंमत सांगते, इस्पेशली मुलींच्या आया येतात की डॉक्टर दुधाचे दात इतके मोत्यासारखे छान छान सरळ होते, परमनंटमध्ये काय आहे एकदम मोठे आले, अगली डकलिंग स्टेज म्हणतो. चेहरा तिचा अजून एवढूच आहे आणि दात केवढे मोठे आलेत. म्हणजे असेच मोठे दिसणार, असं कसं तिचा चेहरा दिसतो. दाताची उंची आणि रुंदी एकदा तोंडात आल्यावर वाढत नाही, पण चेहरा वाढतो ना 6व्या वर्षीनंतर 7व्या वर्षीनंतर. सो तो देवाने तसा कॅल्क्युलेट करून दाताचा साईज दिलेला असतो. कमाल. सो त्याला आम्ही अगली डकलिंग स्टेज म्हणतो. अच्छा. म्हणजे मुलं दात मोठे दिसतात, रॅबिट स्टेज म्हणतो. आणि तेव्हा वेगवेगळे दात येत असतात. हे सगळी प्रोसेस अँटिरियर टीथ म्हणजे पुढच्या दातात चालू असते आणि पाठी सायलेंटली ह्या पहिल्या दाढा येतात आणि त्या कॉर्नरला असतात. मग त्यामुळे वेगवेगळं दिसतं आणि मुलं ती जर नीट नाही ना साफ केलं तर अनफॉर्च्युनेटली ह्या दाढा पहिल्या किडतात, ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात. पण अक्कलदाढापर्यंत ब्रश पोचतं का नीट? अक्कलदाढापर्यंत नक्कीच. म्हणून मी सांगते ना मगाशी बोलले तसं की त्याच्यासाठी मी सांगते कधी कधी अगदी कॉर्नरला असेल ना तर हेड ऑफ युअर टू ब्रश इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नॅरो पाहिजे पुढे, किंवा अगदीच जर त्या कॉर्नरमध्ये असतील तर मी चक्क लोकांना सांगते की पाठच्या दाढांसाठी बेबी ब्रश वापरा, ज्याचं डोकं छोटं असतं म्हणजे एंडपर्यंत जाऊन तुमचं क्लीन.
ओके, गुड आयडिया. म्हणजे त्याच्यासाठी आपण एक वेगळं ब्रश एक ठेवू ब्रश शकतो. ठेवू शकता तुम्ही. 18-20 वर्षाचे झाल्यानंतर एक हां, एक्स्ट्रा एक ब्रश एक्स्ट्रा असावं. ब्रश, जे छोटा बेबी ब्रश. छोटंसं. तुम्हाला लहानपणीची हां. टेडी बेअर कशी आवडतात ना, तसा छोटा एक बेबी ब्रश पण ठेवा. जर Correct. तुम्हाला अक्कलदाढेपर्यंत तुमचा ब्रश पोचत नसेल तर. तर Perfect. पोचत असेल तर नॅरो हेड ब्रश पण मिळतात. तर पोचत असेल तर मग तुम्ही तो ब्रश वापरू शकता. ते Correct. आता प्रत्येक मी म्हटलं तसं तोंडाची ठेवण, दाताची ठेवण कशी आहे ना, त्याप्रमाणे तुमच्या रिक्वायरमेंट्स बदलतात. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये माउथ वॉशबद्दल जे आपण म्हणालो, हां. त्याच्यामध्ये काही अल्कोहोल कंटेंट असतो का? म्हणजे हां, आता खूप प्रकारचे माउथवॉश असतात. अगेन तुमच्या प्रॉब्लेमप्रमाणे आम्ही रेकमेंड करतो. त्याच्यात अल्कोहोल फ्री शक्यतो मी रेकमेंड करते. हं. आणि दुसरं म्हणजे फ्लोराईडचं थोडंसं प्रमाण पाहिजे त्याच्यात, म्हणजे हं. लवकर किडत नाही. आणि अँटी प्लाक म्हणजे मी म्हटलं तसं जे प्लाक जमतो आणि जो हं, हं. टार्टर हं. होतो त्याचे बॅक्टेरिया कमी करणारं पण इन्ग्रेडियंट त्याच्यात पाहिजे. सो दॅट अच्छा. की तुमचं टार्टरचं प्रमाण कमी होईल. हं. सो हे पण माउथ वॉशेस रोज वापरावेत का? अगेन पर्सन टू पर्सन इट व्हेरीज. पण शक्यतो मी रेकमेंड नाही करत अनलेस तुम्हाला गम्सचा मेजर प्रॉब्लेम आहे किंवा तुमची टेंडन्सी किडायची खूप आहे. कारण हं. तोंडात ना हेल्पफुल बॅक्टेरिया पण असतात. आपल्या बॉडीवर हो. हार्मफुल आणि हेल्पफुल. सो हेल्पफुल बॅक्टेरिया आपल्याला पाहिजेत. सो ओके. कुठल्याही गोष्टीचा ना अतिरेक वाईट. हं. आता ब्रशिंग सो आम्ही 2दा-3दाच सांगतो. फार तर फार तिसऱ्यांदा कधीतरी ज्यांची टेंडन्सी असते जास्ती अन्न अडकायची त्यांना फार तर फार तिसऱ्यांदा सांगतो. पण आपण 10 वेळा ब्रश करायला तर नाही ना सांगत कोणाला. तसंच कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. हं. हं. मग त्याचा हेल्प कमी होते आणि हार्म जास्ती होतो. बरोबर. पण माउथवॉश फक्त फ्रेशनेससाठी नाही तर हां, या बाकीच्या सगळ्या गोष्टी. फॅक्टरसाठी आता ज्यांचे सेन्सिटिव्ह टीथ असतात त्यांना हं. वेगळे माउथवॉश वापरायला लागतात. ओके. सो त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी करणारे मग त्याचे इन्ग्रेडियंट वेगळे असतात. मग ते माउथवॉश मी ज्यांना सेन्सिटिव्हिटी नाही त्यांना नाही सांगणार. हं. हं. करेक्ट. ऑलराईट. आता तुम्ही छान मुद्दा काढलात ॲक्च्युअली गुड बॅक्टेरिया, बॅड हां, बॅक्टेरिया. हां, जसं हां. पोटात असतं, असतात, गटमध्ये तसं असतात. तोंडातही असतं. हां. काय एक्झॅक्टली त्यांचे उपयोग आणि दुरुपयोग म्हणजे असतात? तोंडात जे दुरुपयोग म्हणजे ते गम्सला इन्फेक्शन हं. करतात. हं. दातांना पण इन्फेक्शन करतात. पण एक ओरल मायक्रोबियल फ्लोरा पण लागतो म्हणजे आपलं पचन होण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी. हां. पण तुमचं पचन हे तुमच्यात म्हणजे इट्स एंट्री टू युअर बॉडी. ओके. बरोबर. इफ यू डोंट गार्ड इट कसाब्स विल एंटर. बरोबर. नाईस. अँड दे विल बी हार्मफुल टू युअर बॉडी. सो बेसिकली दात हे तुमचे गार्ड आहेत. हं. गेटवे टू युअर बॉडी. ओके. सो त्याला गार्ड असणारे बॅक्टेरिया पण आहेत की जे पाहिजेत. जे डायजेशनसाठी उपयोगी पाहिजेत. सलायवामध्ये तुमचं डायजेशन चालू होतं. बरोबर. मग दाता आपण 32 वेळा चावून खावं असं म्हटलं जातं की नाही. हो, हो. त्याला कारण आहे. कारण आता तुम्हाला सगळं माहिती आहे सगळीकडे नॅनो टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जेवढं बारीक तेवढं न्यूट्रिशनल फॅक्टर तुम्हाला पोटात जास्ती मिळतो. पोटात तर ओके. दात नाहीत आपल्याला. हं. ओके. मग ह्या दाताने खायचं, ग्राइंड करायचं आणि सलायवात जे एन्झाईम्स असतात, जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे तुमचं डायजेशन चालू होतं तोंडात. जर तोंडात कार्बोहायड्रेट्स ह्या गोष्टीचं डायसॅकराइड्स नावाचं एन्झाईम्स असतात जर डायजेशन चालू झालं नाही तर पोटातही होणार नाही. हं. जे तोंडात असतात ते तोंडातच असतात. मग तुमचं ते फूड अनडायजेस्टेड गेलं हं. तर तुमचं नरिशमेंट कुठून मिळणार. म्हणून पार्टिकल साईज छोटा होण्यासाठी प्रत्येक दात आणि हं. ओरल फ्लोरा व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. बरोबर, बरोबर. पण गुड बॅक्टेरिया यामध्ये तोंडात हां, हां. असणं. तोंडात ते हेल्प करतात. अच्छा. ओके. म्हणजे ओरल फ्लोरा म्हणतो आम्ही त्याला. अच्छा. जर तो तुमच्या तोंडात बॅलन्समध्ये आणि तोच ओरल फ्लोरा मेंटेन करण्यासाठी डेंटल रुटीन तुम्ही करा की वाईट Absolutely. बॅक्टेरिया वाढणार नाही. बरोबर. म्हणजे अगदी लहानपणापासून कशी काळजी घ्यावी ते कळलं आणि मोठे असताना सुद्धा काय डेंटल रुटीन फॉलो Routine. करावं. आणि प्रिव्हेंटिव्ह बद्दल बोलू. प्रिव्हेंटिव्ह. आता एवढं करून जर कीड झालीच हं. तर काय करायचं. हां. हां. तर जेव्हा तुम्हाला छोटीशी जरी कॅव्हिटी किंवा ब्लॅक ब्राऊन डॉट दिसला ना हं. तर डेफिनेटली डॉक्टरकडे जा. देर इज बरं. समथिंग नोन ॲज स्टेन्स जे आम्ही क्लिनिंग प्रोफॅलेक्टिक ट्रीटमेंटमध्ये कमी करतो आणि दात परत स्वच्छ दिसतो. हं. देर इज समथिंग नोन ॲज हार्ड डिके अँड सॉफ्ट डिके. म्हणजे कधी कधी ग्रूजमध्ये ब्राउनिश डिस्कलरेशन चालू होतं. ह्याचा अर्थ आम्ही सांगतो की हे डिस्कलरेशन आहे, हार्ड आहे, अजून तिथे सॉफ्ट नाही आहे, पण हं. तुम्ही काळजी घ्या. हं. तोच नंतर सॉफ्टमध्ये कन्वर्ट म्हणजे आम्ही एक प्रकारचं आमचे एक्झामिनेशन स्टूल असतात ते जर आम्ही फिरवली तर तिथे
आवाज येत नाही तिथे अडकतो प्रोब आमचा, म्हणजे तिथे अच्छा. सॉफ्टनेस चालू झाला आहे. आणि जनरली काय असतं माहिती आहे का, जेव्हा कीड जी तोंडात थोडीशी दिसते ना, ती तिच्या तिप्पट दाताच्या आत असते. कारण तुम्ही दाताचं स्ट्रक्चर बघितलं तर हे बघा, इनॅमल बाहेर नाही, जे साधारणपणे सगळ्यात कडक असतं. म्हणजे तुम्ही सगळ्यांना हे माहिती असेल की सगळ्यात शरीरातला कडक भाग कुठला, तर इनॅमल. Enamel. कारण त्याच्यामध्ये पण कॅल्शियम. मी ऐकलंय की हे खरंच जगातला दुसरा सगळ्यात कडक पदार्थ आहे हो, एनामेल म्हणजे. इनॅमल. पण बॅक्टेरिया त्याला डिझॉल्व करू शकतो ना, ॲसिड फक्त. म्हणून ते हळूहळू कोक प्यायचा नाही, म्हणजे एरेटेड ड्रिंक का नाही प्यायची, कारण त्याच्यामध्ये खूप ॲसिडिक असतं आणि त्याच्यामुळे दात झिजतात. बरोबर. तर बेसिकली ॲसिड अटॅक नाही असला पाहिजे, म्हणून अच्छा. एरेटेड ड्रिंक नाही. म्हणजे कोणत्या तुम्ही कोणत्या जर गोष्टीमध्ये तुम्ही आहे? एरेटेड ड्रिंकमध्ये जर ठेवलात ना दात, हम्म. तर 2 दिवसांनी दात गायब झालेला असतो, 2-3 दिवसात पूर्ण निघून बापरे. जातो दात. अजून कोणते पदार्थ आहेत असे? हां, आणि आम्ही असं सांगतो की खूप ॲसिडिक, म्हणजे आता लिंबू शरीराला नक्की चांगलं आहे, पण मी म्हणेन ते स्ट्रॉने प्या जर रोज तुम्ही लिंबू पाणी पित असाल तर. डायरेक्ट दातांशी संपर्क हां, म्हणजे नको. ते ॲसिडिक असतं ना लिंबू पण, मग ते वेअर ऑफ होतात इनॅमल हळूहळू. सो बरोबर. खूप ॲसिडिक गोष्टी असतात ना, त्याच्यामध्ये इनॅमल विरघळतं. पण म्हणूनच आपण फ्लोराईडचं कोटिंग केलं 6 महिन्याने एकदा, तर पटकन दात त्याचं कोटिंग विरघळत नाही. हां, हां. सो आता काही कारणाने जर तुमचं डीके आत गेला, म्हणजे 2 mm थिकनेस असतो इनॅमल, त्याच्यानंतर डेंटिन आहे जे सॉफ्ट आहे, ओके. ह्याच्यात ट्युब्यूल सारखं स्ट्रक्चर दिसेल बघा तुम्हाला. ओके. आता कीड जेव्हा अशी आत जाते तेव्हा ती अशी स्प्रेड होते. आत सॉफ्ट आहे, नारळासारखं आहे दात, वरचं सगळ्यात कडक, मग आणि खोबरं आहे, आणि आत नर्व्स आणि ब्लड वेसल्स आहे, जे वॉटरी असतं, सॉफ्ट असतं, ब्लड वेसल्स आणि नर्व्स. सो इथे जेव्हा डीके जातो तेव्हा तो हॉरिझॉन्टल पसरतो. आणि बरेचदा पेशंट आमच्याकडे, कालपर्यंत तर नव्हतं आणि आज अचानक दाताचा तुकडाच तुटला खाताना, मी भात खाताना तुटला, असं वगैरे सांगतात. म्हणजे बेसिकली काय होतं, पहिल्यांदी अंडरमायनिंग म्हणतो ना आपण, गुहा खोदणं, तसं बॅक्टेरिया करतात. ते गुहा खोदतात, असं स्ट्रेट जातात आणि आत डेंटिनमध्ये पसरतात. बरं, वरती इनॅमल टणक असल्यामुळे पटकन गिवअप करत नाही. म्हणजे आपल्याला बॉडी पण किती हेल्प करते बघा. पटकन टणक पदार्थ तुटत नाही. जेव्हा गुहा त्याची सर्टन लेंथला आणि डेप्थला जाते तेव्हा अचानक एक दिवस ते कावळा बसायला आणि फांदी पण तुटायला त्यामुळे म्हणतात ना, उशीर पण होतो हा कळायला. उशीर. म्हणून तर 6 मंथली जाणं महत्त्वाचं आहे ना, गरजेचं की आहे. आम्हाला इनिशियल स्टेजमध्ये लक्षात येतं. इवन तिथे जर डार्कनेस दिसला, ज्याला मी म्हटलं ना हार्ट डिके आम्ही म्हणतो, म्हणजे आम्ही सांगतो की इथे तुझं अन्न अडकतंय, इथे डिके व्हायची शक्यता आहे, काळजी घे. ओके. सो एकदा किडलं, पण तरी जर किडलं असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. दाताच्या रंगाची फिलिंग्स आहेत. म्हणजे आता एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली आहे की म्हणजे अक्षरशः मी गंमत म्हणून पेशंटला सांगते, आधी आम्ही प्री फोटो काढतो, मिडमध्ये फोटो काढतो की आता तुझा खड्डा आत किती आहे बघ, वरनं एवढा होता, आत इतका आहे, आणि मग झाल्यानंतर सांगतो ओळखून दाखव तुझं फिलिंग. म्हणजे इतके शेड्स असतात. वी प्ले इन व्हाईट. ओके. म्हणजे व्हाईट कुठला व्हाईट आहे, येलोइश व्हाईट आहे का, ब्राउनिश व्हाईट आहे का, ग्रेइश व्हाईट आहे का, रेडिश व्हाईट आहे का. व्हाईटमध्ये पण खूप छटा असतात. सो त्या मॅच करून त्याच्यात लेअरिंग टेक्निक करतो. आतलं डेंटिनचा थोडा येलोइश असतो, मग थोडंसं येलोइशवालं मटेरियल टाकायचं, येलोइश व्हाईट, आणि वरती ट्रान्सपरंट ग्रेइश व्हाईट टाकायचं. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एवढ्या शेड आल्या आहेत की त्या शेडप्रमाणे, पण कुठल्याही 2 माणसाची जशी स्किनची शेड सेम नसते तशी दाताची पण नसते. इवन आपल्या दातात सुद्धा फ्रंटला जास्ती लाईट शेड असते, हळूहळू ती डार्क होत जाते. अच्छा. ओके. दातात सुद्धा शेडिंग आहे आणि तसं ते पाहिजे, मोनोटोनस नाही दिसता कामा. मी म्हणते तसं, लिप इज अ कर्टन. ओके, पुढचे 2 दाताला मी हिरो म्हणते, साईड हिरोज आणि कनाईन्स आर विलन्स. ऑल ऑफ देम आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांची तशी स्ट्रक्चरल ठेवण अशी पाहिजे, म्हणून ते स्माईल असं जातं ना, आपलं खालचा ओठ असा जातो, ते तसंच दिसलं पाहिजे. सो तुमच्या पडद्यावरचे सगळे ॲक्टर जर तुम्हाला छान हवे असतील तर तशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. म्हणून पुढच्या दातांना सुद्धा, म्हणजे लिटरली लोक काळजी करतात, अरे पुढचं दात आता काय करू. आता सिल्वर फिलिंग हे ऑलमोस्ट आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे. आता पूर्वी चांदी भरायचे, आता चांदी सोनं, आता कॉम्पोजिट म्हणतात मटेरियल, त्यांनी दातासारखंच म्हणजे एक्झॅक्टली मॅचिंग करून त्याच्यात आम्ही म्हणजे थोडक्यात ना डेंटिस्ट आर्टिस्ट असतात असं मी म्हणेन. आम्ही तसा शेप करतो, तसं साईज देतो. म्हणजे इवन मी असं म्हणेन की एखाद्याला आपला दाताचा शेप आणि साईज जेनेटिकली चांगला नसेल, समजा चेहरा मोठा आणि दात अगदीच छोटे असतात,
म्हणजे पेग शेप टीथ म्हणतो आम्ही, पेग लॅटर्स म्हणजे छोटेसे असतात, पण मग तिथे गॅप्स जातात. तर आम्ही त्या गॅप्स दाताच्या रंगाच्या मटेरियलने भरून त्याच्या चेहऱ्याला शोभेल असे दात क्रिएट करून देतो त्यांना. या ट्रीटमेंटला काय म्हणतात? त्याला आता आपण ह्याच्यामध्ये कॉस्मॅटिक ट्रीटमेंट म्हणतो याला. ओके. त्याच्यामध्ये विनियरिंग म्हणजे टेक्निक असतं ते. त्याच्यामध्ये परत वेगळी मटेरियल्स आहेत. कॉम्पोजिटने विनियर करतो, सिरॅमिकने विनियर करतो, म्हणजे ग्लाससारखं असतं ते मटेरियल सिरॅमिक. त्याने तुमच्या चेहऱ्याला, आणि आता इतकं ॲडव्हान्स आहे ना टेक्नॉलॉजी, की अशी सॉफ्टवेअर आहेत अवेलेबल की तुझ्या चेहऱ्याचा आम्ही फोटो काढतो, त्याच्यामध्ये तुझा साईज काय होईल आणि तेव्हा तू कशी दिसशील हे आधी त्याचा प्रिव्ह्यू देतो. ओके. त्याच्यानंतर त्याचं आम्ही एक मॉक मॉडेल तयार करतो त्या दातांचं, आणि तुला लावून तुला ते कसं तुला बोलताना कम्फर्टेबल आहे का. कारण दाताचे फक्त मी म्हटलं तसं हे जे हिरो हिरोईन्स जे आहेत ते सगळे, त्याचं काम फक्त खाणं नाही आहे, तुझे उच्चार. आणि हे सगळीकडे आहेत ना, गाणाऱ्या सिंगरला पण उच्चार महत्त्वाचे असतात. तू बोलतेस, निवेदन करतेस, इंटरव्ह्यू घेतेस, तुझे उच्चार महत्त्वाचे आहेत. बरोबर. टीचर्स आहेत, कुठल्या इंटरव्ह्यूला गेला तुमचं बोलणंच कळणार नाही जर तुमचे उच्चार नीट नसतील तर. तुम्ही पहिले जाल त्या इंटरव्ह्यूमधनं की अरे हे काय बोलतोच कळत नाही, नीट उच्चार नाही. सो दंतव्य असतात ना, त थ द ध न. सो काहींची जर पोझिशन दाताची बदलायची असेल तरी हे विनियर करून किंवा अलायनर्स करून ही पोझिशन आम्ही बदलतो. आणि दातावरती किंवा खराब असतील तर त्याच्यावर कोटिंग देतो, म्हणजे दाताच्याच रंगाचं, आणि तुझ्या दाताचा शेप, साईज, कलर सगळं बदलू शकतो, ठेवण बदलू शकतो. बरं. पण हे समजा आपल्या प्रेक्षकांना यामध्ये इंटरेस्ट असेल अजून, तर हे कधी करता येईल किंवा काय प्रॉब्लेम झाल्यानंतरच करतात की अदरवाईज आपल्याला? नाही, कसं आहे, आता ह्याच्यात सुद्धा अलाइनमेंट जर चुकीची असेल आणि जर ते लहानपणीच कळली की दात पुढे मागे आहेत, क्राउडिंग आहे, स्पेसिंग आहे, तर ती जर तुम्ही रुटीनली डेंटिस्टकडे जात असाल तर आम्हाला लहानपणीच लक्षात येतं, म्हणजे वाढत्या वयात मुलाच्या, की ह्याचा दाताचा साईज मोठा आहे आणि क्राउडिंग होतं आहे. सो वेळीच आम्ही त्याला ट्रीटमेंट देऊन त्या दाताला अलाइनमेंटमध्ये घेऊ शकतो. ओके. आता तर अलायनर्स नावाची ट्रीटमेंट, पूर्वी मेटलच्या किंवा सिरॅमिकच्या ब्रेसेस असायच्या, आता इनव्हिजिबल अलायनर्स असतात. पण हे कॉस्मेटिक, हे कॉस्मेटिक किंवा त्याला ऑर्थोडेंटिस्ट्री म्हणतात, अलाइनमेंट ऑफ टीथ नीट करणं. ओके. सो त्याच्यामध्ये तुम्ही टीथ अलाइनमेंट वयाच्या 12व्या 13व्या वर्षीपासून किंवा 10व्या वर्षीपासून सुद्धा करू शकता. ओके. आणि तुम्ही करेक्ट करू शकता. आता मोठ्या वयात सुद्धा अलायनर्स, तुम्ही पूर्वी कसं असायचं, ब्रेसेस लोकांना आवडायचे नाही. सो आता हे अलायनर्स असतात ते ट्रान्सपरंट असतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये पण जाता येतं, त्याने बोलताही व्यवस्थित येतं, आणि खाताना तुम्ही काढून ठेवता, आणि तुम्ही जेव्हा, म्हणजे ते इट्स अ डिफरंट काइंड ऑफ स्पेशल प्लास्टिक ॲक्रेलिक मटेरियल विच हॅज सर्टन मेमरी आणि फ्लेक्झिबिलिटी, आणि त्याच्यामुळे तुमच्या दाताची पोझिशन चेंज होते. पण तेवढाही जर वेळ नसेल तुमच्याकडे, पण शेवटी अलायनरला काहीतरी वेळ लागणार, फ्यू मंथ्स तर लागतातच, तर ही कॉस्मॅटिक ट्रीटमेंटमध्ये जी विदिन अ वीक किंवा 10 days होऊ शकते, तुम्ही दाताची ठेवण, शेप, साईज बदलू शकता. अलायनर्समध्ये तुम्ही फक्त ठेवण बदलता, शेप आणि कलर दात आहे नाही, ते तसेच हां, म्हणजे दात आहेत तसेच राहतात. तर तुमचे दात छोटेच असतील तर तुम्ही त्याचा अलायनर ट्रीटमेंटमध्ये शेप नाही बदलू, तुम्ही ठेवण बदलता, पोझिशन बदलता. पण ह्या कॉस्मॅटिक ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईज, शेप, कलर सगळंच बदलू शकता. बरं. म्हणजे जर तुम्हाला काही तुमची ठेवण बदलायची असेल तर एक तर ब्रेसेसचा ऑप्शन आहे, अलायनर्स आहे, आणि कॉस्मेटिक, आणि कॉस्मेटिकचा पण. कॉस्मेटिकमध्ये तुम्ही सगळंच चेंज करता, म्हणजे तुमच्या दाताचा ओव्हल शेप म्हणजे थोडा ओव्हलिश पाहिजे का, विमेनचं थोडासा मस्क्युलाईन पाहिजे का, फेमिनाईन पाहिजे का. अनफॉर्च्युनेटली काही लोकांचं वडिलांकडनं जेनेटिक आलं असेल, मस्क्युलाईन टीथ असतील, मोठे असतील, तर त्या बायका कम्फर्टेबल नसतात. मग आम्ही त्याला कॉस्मेटिक कॉन्टुरिंग करतो, म्हणजे दरवेळी कॅप द्यायची गरज नाही, त्यांना असा काय शेप देतो, थोडासा इनॅमिलोप्लास्टी म्हणतो, की ज्याच्यामुळे त्या जास्ती फेमिनाईन दात दिसतात. स्माइल डिझायनिंग यालाच म्हणतात, की ज्याच्यामध्ये आम्ही कॉस्मॅटिक ट्रीटमेंटने वेगळे पेशंटला साईज, शेप, कलर सगळं देऊ शकतो, आणि अलाइनमेंट त्याला म्हणतात कॉस्मॅटिक ट्रीटमेंट. ही फास्ट होते, 15 दिवसात, 20 दिवसात, डिपेंडिंग ऑन अगेन सिच्युएशन, किती करेक्शन आहे. कधी कधी 5 दिवसात पण होऊ शकते. कॉम्पोजिट सारख्या मटेरियलने 2 सिटिंगमध्ये पण होऊ शकते. ओके. सो डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन ती बदलते, पण तुम्ही त्याच्यात वंडर्स करू शकता.
मॅम, पण आपण कितीही काळजी घेतली किंवा लहान मुलांना चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न जरी केला तरी अशा काही गोष्टी असतात ना ज्यामुळे दातांची रचना जरा बिघडू शकते. जसं की अंगठा चोखायची हां. सवय असते. तर त्या गोष्टींमुळे बऱ्याचशा सवयी ज्या लहानपणीच चुकीच्या असतात, त्यात काही आपल्याला करता येतं का हो, ट्रीटमेंट? डेफिनेटली. थंब सकिंग असते किंवा हो. लिप सकिंग असते किंवा टंग थ्रस्टिंग असते, म्हणजे जीभमध्ये घालून मूल बोलायला लागतं. मग अशा वेळी त्याचे दात स्प्रेड होतात. थंब सकिंगमुळे पुढे येतात. हो. लिप सकिंगमुळे आतल्या साईडला जातात. ह्या सगळ्या हॅबिट्समुळे येणाऱ्या दातांवर त्याचा पोझिशनिंगवर परिणाम होतो. आणि म्हणूनच योग्य वेळात जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात, लहानपणापासून तुम्ही रुटीननी जात असाल, तर तुम्हाला त्याच्यावर काही करेक्टिव्ह ट्रीटमेंट असतात. म्हणजे ते अच्छा. अप्लायन्सेस असतात की ज्यामुळे ती हॅबिट योग्य वेळी थांबवू शकतो, जी घरच्या घर मेथडने नाही थांबत. म्हणजे लोकं काय करतात, थंब सकिंग असेल तर काहीतरी तिखट लावतात किंवा लिप सकिंग असेल तर लिपला काहीतरी लावतात. तसं करण्यापेक्षा जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर दे आर सर्टन अप्लायन्सेस की जी तोंडात लावली तर ते मुलाचं बोट गेलं की त्याला घालताच नाही येणार आतपर्यंत. अच्छा. आणि त्याच्यामुळे त्याची हॅबिट करेक्ट होते. किंवा माउथ ब्रीदिंग हवी असेल, तोंड उघडं राहून जर मूल झोपत असेल तर त्याला रिझन्स पण असतात. जर नाकात कंजेशन असेल तर मग ती पण करेक्टिव्ह ट्रीटमेंट सायमल्टेनियसली होते की अरे बाबा याला सायन्युसायटिसचा त्रास आहे किंवा नेझल काहीतरी ॲडिनॉइड ग्लँड्स मोठे आहेत. सो बाकीचे आजारसुद्धा योग्य वेळात कळतात आणि या हॅबिट सगळ्या करेक्ट करता येतात. आता फक्त लहान मुलांनाच हॅबिट असतात का? असं काही नाही. बरोबर. मोठ्या वयाच्या माणसांना पण असतात. काही लोकांना असं लिहिताना पेन तोंडात धरायची सवय असते. एक पर्टिक्युलर वेनेच धरतात ते. मग तो दात पुढे यायला लागतो किंवा तो दात तुटतो पण त्याच्यावर प्रेशर येतं. किंवा मी तर बघितलं बरेचदा जिममध्ये लोकं असं क्लेंच करतात किंवा स्ट्रेसमुळे. इनफॅक्ट आफ्टर पॅन्डेमिक हे प्रमाण खूप वाढलं आहे की लोकं ग्राइंडिंग, स्ट्रेस ग्राइंडिंग किंवा क्लेंचिंग करतात. म्हणजे दातावर दात दातावर घासणे. दात घासतात किंवा नुसतं असं प्रेशरने करतात. आता ह्यावेळी जो फोर्स असतो तो बायटिंग फोर्सच्या 4 टाइम्स जास्ती असतो. आता बापरे. इनॅमल हे एवढे फोर्स घ्यायला नाही बनवलंय देवाने. 450 to 500 मेगापास्कल एवढाच लोड घेता आला पाहिजे. पण ते 1200 मेगापास्कल इतका लोड जातो जेव्हा तुम्ही अननॅचरल हॅबिटने प्रेशर देता तेव्हा. मग अशा वेळी इनॅमल तुटतं आणि मग दात सेन्सिटिव्ह होतात. ओके. किंवा बाईट कोलॅप्स होते, डीप बाईट तयार होते. सो या हॅबिट्ससाठी डेफिनेटली देर आर अप्लायन्सेस. म्हणजे नाईट गार्ड म्हणून आम्ही सॉफ्ट मटेरियलचं स्पेशल पेशंटचं इम्प्रेशन घेतो आणि त्याच्यासाठी तो बनवला जातो. म्हणजे जर तुम्ही क्लेंच केलं तर त्या नाईट गार्डवरच तुमचं क्लेंच होतं, तुमचे दात वाचतात. ओके. म्हणजे ट्रीटमेंटपेक्षा हे मला वाटतं प्रिव्हेंटिव्हच आहे. म्हणजे तुमचं हार्म होऊ नये आणि ट्रीटमेंट रिव्हर्सिबल होतात. त्याच्यामुळे तुमचं क्लेंचिंग थांबतं. तुम्हाला आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी योगा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताच. पण हे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटमध्येच आलं. म्हणजे तुमचे अप्लायन्स लावलं तर तुमची ती हॅबिट करेक्ट होते आणि तुम्ही लिप सकच नाही करू शकत. लहान मुलांना नखं खायची सवय असते, त्याचं काही याच्याशी संबंध असतो का? नाही. सो फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी असेल लहान मुलांना तर ते नखं खातात किंवा थंब सकिंग करतात. सो त्यातनं ते पण कळतं की ह्या मुलाला नक्की मेंटल काय प्रॉब्लेम आहे. सो तो जर तुम्ही दूर केला तर तुम्हाला अप्लायन्स पण लावायची गरज नाही. कारण पहिल्यांदा काय होतं माहिती आहे का, इन्सिक्युरिटीजमधनं कधी कधी हॅबिट चालू होतात आणि नंतर त्या हॅबिच्युअल होतात. हो. बरोबर. सो पहिल्यांदाच तुम्ही वेळेवर जर त्या करेक्ट केल्या तर ती हॅबिट होण्यापासून पण तुम्ही थांबवू शकता आणि मग त्याच्यावर वाईट परिणाम होणारच नाही. आणि काही कारणांनी ती जर हॅबिट झाली असेल तर त्याच्यासाठी करेक्टिव्ह अप्लायन्सेस आहेत. मग ते जशी हॅबिट आहे त्याप्रमाणे ती अप्लायन्सेस आम्ही करून देतो. हे खरंच खूप नवीन आहे. म्हणजे मला पहिल्यांदा कळलं की काहीतरी आपल्याला असे करेक्टिव्ह अप्लायन्सेस यूज करता येऊ शकतात. पण याबरोबर जितकी टेक्नॉलॉजी वाढत जाणार आहे तितकी मदत सुद्धा होणार आहे इंडस्ट्रीला. तसं काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हातभार लागतोय का आता डेंटिस्ट्रीला? आता प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये याचा उपयोग होतो. म्हणजे रूट कनालमध्ये सुद्धा पूर्वी जी गॅजेट्स होती त्याच्यापेक्षा आता नवीन गॅजेट्स आली आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला सिंगल सिटिंग रूट कनाल करता येतो आणि त्याच्यामुळे आम्हाला जे डोळ्याने दिसत नाही त्या गोष्टी आम्हाला काही डिव्हायसेसमध्ये अँग्युलेशन ऑफ रूट आणि ह्या सगळ्या दिसू शकतात. त्याच्यामुळे ट्रीटमेंट फास्टर होतात आणि पेनलेस होतात. म्हणजे पूर्वी 4 सेटिंग लागायची रूट कनालला, आता एका सेटिंगमध्ये रूट कनाल होऊ शकतं. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्यातच आहे. म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंटमध्ये तो म्हणजे आपल्याला हेल्प करतो ट्रीटमेंट फास्ट होण्यासाठी.
म्हणजे इम्प्लांट सारखी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुमचं मी मगाशी सांगितलं कॉस्मॅटिक ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये आम्ही फेस स्कॅन घेतो आणि आधीच पेशंटला दाखवतो. तर ते सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये पण हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी अपग्रेड करता येतं सॉफ्टवेअर आणि तुम्हाला सगळं प्रिव्ह्यू देता येतो. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ ईच इंडस्ट्री आणि ईच ट्रीटमेंट. करेक्ट. म्हणजे जितकं ट्रीटमेंट्स वाढत जाणार टेक्नॉलॉजी तेवढं खर्चिक पण होतंय का? नाही, डेफिनेटली नाही. कारण तुमच्या ट्रीटमेंट पेनलेस आणि फास्टर होतात. ओके. त्याच्यामुळे इनफॅक्ट खर्च कमी होतो, नंबर ऑफ सेटिंग कमी झाली की. आणि तुम्हाला प्रिसिजन मिळतं. असं एखाद्या गोष्टीत जर तुम्हाला प्रिसिजन नाही मिळालं तर ती गोष्ट तुम्हाला परत परत करायला लागेल कारण ती फेल होणार. बरोबर. पण असं कधी झालंय का की एखाद्या समजा काही बिघडलंय काम तर त्यामुळे ते परत रिव्हर्स नाही करता येईल अशी काही सिच्युएशन कधी निर्माण झाली? नाही, रिव्हर्स करता येतात गोष्टी. म्हणजे रूट कनाल पण रूट कनाल करता येतो. आणि आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की समजा तुमचा काही कारणाने ट्रोमाने किंवा इन्फेक्शनने दात काढायलाच लागला किंवा तुम्हाला तुमच्या जन्मताच काही दात नसतातच काही लोकांना. सो अशा वेळी तुम्हाला इम्प्लांटसारखी ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुमचं मूळ आधी बसवलं जातं आणि मग त्याच्यावर दात बसवला जातो. म्हणजे म्हातार वयात आता ॲपल अख्खं तोडून खाणं हे ड्रीम शक्य आहे त्यांना. कारण तुम्ही फिक्स दात देऊ शकता आणि हे वयाच्या 18 म्हणजे ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर 18 ते 20 वर्षानंतर आम्ही डेंटल इम्प्लांट्स टाकू शकतो. म्हणजे समजा ॲक्सिडेंट झाला, त्या तरुण वयी पुढचा दात गेला तर पूर्वी कसं होतं की बाजूच्या दातांना कट करून असा ब्रिज बसवला जायचा. असं बाजूच्या दातांना कट केलं जायचं आणि मग हा ब्रिज बसवायचा असा. ओके. आता काय आहे, असा इम्प्लांट बसवला जातो. ओके. हा इम्प्लांट म्हणजे आर्टिफिशियल मूळ आहे. ओके. आता हे आर्टिफिशियल मूळ बसवलं की त्याच्यानंतर त्याच्यावर पुढचा पार्ट बसवून एक 2-3 महिन्यात त्याला वरचा दात देता येतो. म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला बाजूचे दात कट करायला लागत नाही. पूर्वी जे करायला लागायचं म्हणजे तर इथे काय केलं आम्ही की बाजूचे दात कट केले, त्याचा शेप केला आणि ब्रिज दिला. बरोबर. आता आम्ही तिथे इम्प्लांट टाकतो आणि इंडिव्हिज्युअल दात किंवा ब्रिज देऊ शकतो. समजलं. 4 दात असतील तर ते एकत्र तुम्ही म्हणजे इम्प्लांटने बांधून किंवा इंडिव्हिज्युअल टूथ. आता हा पुढचाच दात नाही आहे तर इंडिव्हिज्युअल इम्प्लांट टाकला आणि त्याच्यावर क्राऊन दिला. ओके. आता ह्याच्यामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे की आता 3D स्कॅन आलेत, सिटी स्कॅन. म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला इथे किती हाडाची उंची आहे, किती रुंदी आहे हे आधीच कळतं. त्याच्याप्रमाणे आम्ही सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आधी ट्रीटमेंट करून घेतो त्या सिटी स्कॅनवर. ओके. म्हणजे तिथे इम्प्लांट व्हर्च्युअली टाकला जातो आणि त्याच्यानंतर सेम टू सेम तोंडात आम्ही कॉपी पेस्ट करतो. ह्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट म्हणजे गम पूर्ण कापत नाही, त्याच्यामुळे स्टिचेस येत नाही. याला म्हणतात नॅव्हिगेशन टेक्निक. आणि फॉर्च्युनेटली हे इंडियात मी पहिलं केलं. आणि ते वापरून एका बाईला एका वेळी 6 दात देऊन अख्ख्या जॉचं रिहॅबिलिटेशन म्हणजे 12 ते 14 फिक्स दात दिले. दॅट वॉज फर्स्ट टाईम इन वर्ल्ड. नॅव्हिगेशन ऑल ऑन 6 कॉन्सेप्टने मी जगात पहिलं केलं. सो त्या बाईला जितका सर्जरी या नावाची का भीती असते, कारण ब्लेड दिसतं लोकांना, पेनफुल स्टिचेस दिसतात लोकांना. पण ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आम्ही 3D स्टडी करून घेतो, व्हर्च्युअली इम्प्लांट टाकतो आत हाडात आणि मग आम्हाला फक्त GPS कशी असते गाडीला तुम्हाला सांगतात ना की ह्या राईट डायरेक्शनमध्ये जा, लेफ्ट. सो आमचा पाथवे सगळा आम्ही आधी फिक्स केलेला असतो. आता तोंडात सर्जरी करताना मला त्या मशीनकडनं म्हणजे जे मी सर्जरी केली आहे तोंडात ऑलरेडी त्याच्याकडनंच इन्स्ट्रक्शन्स येतात की अजून थोडं राईटला जायचं, यू हॅव टू गो लेफ्ट. मिझियली बक्कली म्हणजे आमची सायंटिफिक वर्ड आहे की पुढे थोडंसं मागे. रोबोटिक सर्जरीसारखं. रोबोटिक. पण हे नॅव्हिगेशनमध्ये आम्ही स्वतः सर्जरी करतो. रोबोटिक हे आणखी पुढची स्टेप आता येते की ज्याच्यामध्ये ह्युमन टच नसतो. म्हणजे रोबो येऊन त्याचे हात सर्जरी करतात. पण जनरली काय असतं, सगळ्या पेशंटला डॉक्टर समोर दिसायला लागतो. सो पीपल आर नॉट 100% कम्फर्टेबल येट विथ रोबो. म्हणजे रोबोटिक म्हणजे खरं त्याला रोबोला इन्स्ट्रक्शन्स डॉक्टरच देतो, पण डॉक्टर लांब बसतो. नॅव्हिगेशन टेक्निकमध्ये आम्ही पेशंटच्या जवळ असतो, सर्जरी आम्ही करतो. फक्त आम्हीच केलेली आधी CT स्कॅनवरची सर्जरी आम्हाला तो डिक्टेट करतो.
सो आम्हाला करताना ती फ्लॅपलेस स्टिचलेस प्रकारे म्हणजे Okay. गम कट करून ओपन करायला लागत नाही. त्याच प्रिसिजन पॉईंटला आम्ही आत जातो. समजलं. त्याच्यामुळे जर तुम्हाला कसं आहे म्हणजे जेवढं ज्या तुम्ही वरून कमी गोष्टी दिसत कापाल, नसतात त्या हां, त्या तुम्हाला तिथे आम्हाला दिसतात. आधी ऑलरेडी सिटी स्कॅनवर दिसल्या, त्या तिथे आम्ही परफॉर्म केल्यात सिटी स्कॅनवर. आता फक्त तोंडात आम्ही त्या रिडू करतोय. सो त्याच्यामध्ये काय होतं, रक्त जास्ती येत नाही कारण तुमचे कट्स नसतात, फ्लॅप ओपन होत नाही, त्यामुळे नंतरचं स्वेलिंग पण कमी येतं. म्हणजे पोस्ट सर्जिकल इव्हेंट्स आम्ही ज्याला म्हणतो, कमी होऊन स्वेलिंग येणं, जातात. ब्लिडिंगमुळे थोडंसं तोंडाला वास येणं, हे सगळं कमी होतं. स्टिचेस येणं हे सगळं कमी होतं आणि पेशंटला एकदम कम्फर्टेबल फील होतं. म्हणजे या सगळ्या ट्रीटमेंट्स आत्ता पुढील प्रक्रिया करण्यासाठी सगळ्या ॲडव्हान्स झालेल्या आहेत. पण हां. मला वाटतं दाढ काढणं अजूनही तितकंच पेनफुल आणि तसंच आहे का? दाढ काढावी लागते जेव्हा? नाही. आता तेच मी म्हटलं तसं इंजेक्शन्स पण दुखत नाहीत कारण त्यालासुद्धा आम्ही जेली लावतो. वेगवेगळे स्प्रेज असतात की ओके. जिथे इंजेक्ट करायचं आहे तो भाग पहिला नम केला जातो आणि मग दाढ काढली जाते. तर त्याच्यामुळे दाढ म्हणजे आता वेगळी इक्विपमेंट्स एवढी आली आहेत की आम्ही आधी स्टडी केलेला असतो ना दाताचा, हो. की त्याचं म्हणजे आधी 2 डायमेन्शनल एक्सरे असायचे, आता सिटी स्कॅन आली. सो 3 डायमेन्शनल जर एक्सरे काढला असेल त्या पेशंटचा तर आम्हाला मुळाचा अँग्युलेशन काय आहे, तर कुठल्या साईडने फोर्स लावला की तो निघतो, हे सगळं तेव्हाच सगळंच कळतं. डेंटल इम्प्लांट केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी लागते? अगदी चांगला प्रश्न आहे. कारण तुमचा नॅचरल नाही टिकला आहे म्हणून आपल्याला इम्प्लांट टाकायला लागला किंवा काही ॲक्सिडेंट ट्रोमामुळे जर इम्प्लांट टाकायला लागला. वयस्कर लोकांच्यात आम्ही एकावेळी 6 इम्प्लांट टाकतो आणि त्यांना फिक्स 12 ते 14 दात देतो. आता एकदा हे तोंडात दात आले तुमचे आर्टिफिशियल की जसं आपलं डेंटल रुटीन आहे ना तेच आपल्याला करायचं आहे. म्हणजे गम मसाज करायचं आहे, 6 महिन्यांनी क्लिनिंग करायचं आहे. कारण हे डेंटल इम्प्लांट्स म्हणजे काय की तुम्ही ते ब्रिजेस बनवता डेंटलवर. आता इथे इंडिव्हिज्युअल दात नाही आहे जेव्हा ब्रिज असतो तेव्हा. सो 2 दाताच्या मध्ये वॉटर फ्लॉसरने क्लीन करायचं किंवा 6 मंथ्सली प्रोफॅलॅक्सिस करायचं, ह्या गोष्टी ह्या केल्याच गेल्या पाहिजेत. कारण डेंटल इम्प्लांटमध्ये काय आहे की तुम्हाला पेन होणार नाही कारण इम्प्लांट हा लाईव्ह नाही आहे, इट्स अ टायटॅनियम. त्याच्या बाजूला बोन क्रिएट करतं बॉडी कारण इट्स अ प्रेशियस मेटल, त्यामुळे बोन इंड्युसिंग फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे टायटॅनियमचे जे स्क्रू टाकतो ज्याला आम्ही इम्प्लांट म्हणतो त्याच्या शेजारी छान बोन फॉर्म होतं आणि छान टाईट गम्स फॉर्म होतात. पण जर तुम्ही काळजी नाही घेतली तर दात दुखतो पण टायटॅनियमचा स्क्रू तर दुखणार नाही. मग बरेचदा इन्फेक्शन होऊन तो पेशंट आमच्याकडे तो दात लूज म्हणजे इम्प्लांट हलायला लागल्यावरच येतो. अच्छा. कारण इम्प्लांटला काही होत नाही, कळत नाही आजूबाजूच्या आणि बरेच हिरड्या आणि बोन हे खाली जातं. इम्प्लांटमधनं कधीच पेन होत नाही. म्हणून इम्प्लांट जेव्हा म्हणजे इम्प्लांट हा अतिशय सुंदर ऑप्शन आहे की यू आर गोईंग नियर द गॉड. बेसिकली दात मुळासकट पेशंटला आम्हाला देता येतो. तो फंक्शनली ॲस्थेटिकली म्हणजे दिसण्याच्या बाबतीत, उच्चार करण्याच्या बाबतीत आम्ही त्याची पोझिशन इतकी नॅचरल देऊ शकतो की कोणाला कळणार पण नाही यांच्या तोंडात इम्प्लांट आहे. आणि त्यांनी तुम्ही सगळं खाऊ शकता. म्हणजे वयाच्या 80, 85 आणि 90ला सुद्धा आम्ही पेशंटच्या तोंडात इम्प्लांट्स टाकलेले आहेत आणि त्याच्याने त्यांना सगळं खाता येतं. पण बरेचदा वय जसं वाढतं तसं हेल्थ का कमी होते, कारण त्यांची फंक्शन्स कमी होतात. पण इम्प्लांट टाकून तुम्ही नवं जीवदान देता त्यांना, कारण ते सगळं खाऊ शकता, त्यामुळे न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढतात. म्हणजे किस्सा सांगते गंमत, माझ्याकडे एक 75 वर्षाची बाई अमेरिकेहून आली आणि मला म्हणाली आय एम जेलस ऑफ माय ब्रदर. मी म्हटलं वाय? तर ती म्हणाली नाही तुम्ही त्यांच्या तोंडात इम्प्लांट्स दिलेत, त्यांना चांगले आता 28 दात आहेत तोंडात तुमच्या इम्प्लांट्समुळे, तुम्ही ब्रिजेस दिले, आता ते सगळंच खाऊ शकतात. आणि मला मात्र विचार करायला लागतो की माझ्या तोंडात इथे मुव्हेबल कवळी लावली आहे, इथे जागा आहे, मला नीट खाता येत नाही. म्हणजे इम्प्लांटने म्हणजे तुम्ही अक्षरशः त्या माणसाचा पुनर्जन्म करता. तुम्ही त्याला सगळं खायला देता, फंक्शनली तो अचीव करतो 100%, खाऊ शकतो. पुढचे दात पडले, कॉन्जिनेटल ॲब्सेंट असेल तर तुम्ही एस्थेटिकली पण त्याला रिहॅबिलिटेट करता. बरोबर. पण याची काळजी जशी नॅचरल दाताची घेतो तशीच घेतली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला फार वेगळे एफर्ट्स लागत नाहीत. त्यामुळे तुमचं डेंटल जे मी रुटीन सांगितलं ना तेच तुम्हाला करायचं आहे आणि 6 महिन्यांनी चेकअप्स.
खरंच खूपच प्रत्येक पॉईंटवर म्हणजे डेंटल रुटीन, इम्प्लांट्स, त्यानंतर तुम्ही सांगितले अलायनर्स, सगळ्या विषयांवरती खूप छानच माहिती मिळालेली आहे. पण या व्यतिरिक्त काही अजून नवीन टेक्नॉलॉजी किंवा तुम्ही काही यामध्ये इंटरेस्टिंग केलं आहे का? डेफिनेटली तर टेक्नॉलॉजी रोज बदलते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आम्हाला मदत होती की फास्ट रिझल्ट देणं, चांगलं देणं, प्रेडिक्ट करणं. पण त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आपण फेस्टिवलला वेगळे दागिने घालतो, वेगवेगळे हेअर कलर करतो, नेल्सला कलर देतो, अटायर वेगळा घालतो. दातांच्या बाबतीत फक्त एक पांढऱ्या रंगाचे दात आहेत. सो असं काही करावं का की ज्याच्यामुळे लोकांना स्माईल ॲक्सेसराईज करता येईल. बापरे वा. त्याच्यावर मी खूप विचार केला की काय करता येईल आणि ॲट द सेम टाइम ते पेनफुल नाही असता कामा. पण लोकांना भीती वाटते, दात ग्राइंड करता नाही लागता कामा, पण तरी छान दिसलं पाहिजे. मॅचिंग तुम्ही कानातले घालता, मॅचिंग ॲक्सेसरीज घालता, मग दात का मात्र स्माईल का मात्र व्हाईट ठेवायची. म्हणून मग बरेच दिवस हे डोक्यात चालू होतं की काहीतरी नवीन जनरेशनला, मी म्हणेन नवीन जनरेशनला पण नाही, कुठल्याही वय इज जस्ट अ नंबर, इट्स इन युअर माइंड. सो कुठल्याही वेळेला हसताना काहीतरी एक ज्याने स्टाईल निर्माण होईल किंवा ग्लॅमरस स्माईल दिसेल असं काहीतरी करावं. आणि त्याचा मी विचार करून मी एक प्रॉडक्ट जे मी स्वतः आणलं, इन्व्हेंट केलं, ते आता मार्केटमध्ये आणलं आहे, ज्याचं माझ्याकडे कॉपीराईट आणि पेटंट पण आहे. ती टेक्नॉलॉजी म्हणजे डिझायनर ग्लॅमिनेट्स. डिझायनर ग्लॅमिनेट्स. तर तुम्ही हे बघू शकता की असं स्माईल करताना एकच जो कॉर्नरचा टूथ मी जो म्हटलं की जो सुळा आहे, जो विलेन आहे, त्याला आपण ॲक्टर केलं ॲक्च्युली. हसताना आता मी नवरात्रीत ही कॉन्सेप्ट बऱ्याच मुलींना दिली आहे. वुमेन्स डेला ही मी लॉन्च केली की ब्लू कलरच्या ड्रेसला असा ग्लॅमिनेट दिला, तिच्या पिंक कलरच्या ड्रेसला असा ग्लॅमिनेट देता आला. मग ह्याच्यावर तुम्ही स्पार्कलिंग टाकू शकता, डायमंड टाकू शकता. एकीच्या तर हा तुम्ही बघू शकता 2 कलरमध्ये. हो, पिवळा आणि हळदीच्या फंक्शनला दिलाय. सो तुम्ही वेगळे कॉम्पोनंट्स ॲड करू शकता. बरं, हे असं प्रॉडक्ट आहे डिझायनर, म्हणजे तुमच्या आहे त्या दाताचं कस्टमाइज करायला लागतं अगेन, कारण दाताचा साईज आणि शेप प्रत्येकाचा वेगळा असतो. सो तुला कुठला दात सिलेक्ट करायचा आहे तुझ्यावर आहे. जनरली आय सजेस्ट कॉर्नर टूथ की हसताना ते एकदम छान दिसलं पाहिजे. सो उजव्या साईडचा, डाव्या साईडचा एक करायचा, मागचा थोडासा आणखी एखादा करायचा आहे. इट्स कस्टमर्स किंवा पेशंट्स चॉईस. त्याचं माप घेतलं जातं आणि त्यावर एक मी प्लेन लॅमिनेट तयार करते आणि त्याच्यावर मग कलर्स किंवा स्टोन्स किंवा वेगळे डिझाईन करते. म्हणजे ते पेशंटला जे आवडेल त्याच्याशी आधी चर्चा होते की बाबा तुला कुठला कलरचा हवा आहे आणि तो केला जातो. आता हा सगळा तयार होतो पेशंट नसतानाच, म्हणजे पेशंटला किती वेळ यायचं आहे, पहिल्यांदा यायचं आहे माप द्यायला, विच इज अ 2 मिनिट्स जॉब. 2 मिनिट्स पण नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वेगळ्या टेक्नॉलॉजी आले, डिजिटल स्कॅनर आलेत की ज्याच्यामध्ये 2 मिनिटात तुमचं माप घेता येतं. तुम्हाला कुठलं मटेरियल पण आत टाकायला लागत नाही. जस्ट डिजिटल स्कॅनिंगने तुमचा दात तेवढा स्कॅन केला जातो, जो दात तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यावर तो आम्ही लॅमिनेट तयार करतो. मग तुला जसं डिझाईन आहे त्याप्रमाणे मी तो कस्टमाइज करते. सेकंड व्हिजिटला तू फक्त येतेस आणि तो माझ्याकडनं चिकटवून घेतेस. ओके, दॅट्स इट. आणि तू जाऊ शकतेस घरी. आता ह्याच्यात वेगळी आमच्याकडे मटेरियल्स असतात, बॉन्डिंग मटेरियल्स म्हणतो त्याला, की जर तुला फिक्स म्हणजे खाताना भीती वाटत असेल की येऊ नये बाहेर, तर स्ट्रॉंग बॉन्डिंगवालं मटेरियल वापरलं जातं. ओके. आणि जर तुला 8 दिवसात काढायचं असेल तर सेमी परमनंट सिमेंट नेहमी लावून देते. म्हणजे 8 दिवसांनी आयदर स्वतः काढणं खूप कठीण आहे. सो तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये आला तर आम्ही पटकन काढू शकतो, पण ह्याच्यामध्ये कुठेही पेन आणि ड्रिलिंग नाही आहे. अरे वा. सो तू तुझी स्माईल ॲक्सेसरी सारखंच ॲक्सेसराईज आहे, घालू शकता. मग मी काढघाल असं नाही करता येणार? काढघाल पण करता येते. म्हणजे एक प्रकारचं अतिशय टेम्पररी पण सिमेंट आहे की जे मला शिकवायला लागेल, की जे तुला स्वतः लाव, पण त्याच्यासाठी तुला थोडी प्रॅक्टिस लागेल की स्वतः लावता येईल आणि खायच्या वेळी ते तुला काढून ठेवता येईल. त्याला म्हणतात एकदम टेम्पररी सिमेंट. म्हणजे जे डेंचरच्या आत आम्ही पावडर्स देतो, जे डेंचर पक्क बसायला चांगलं, तसे टाईपच्या पेस्ट आणि ते तुम्ही वापरू शकता. पण त्याच्यासाठी थोडी त्याची ना सवय व्हायला पाहिजे आणि ते बसवता आलं पाहिजे. म्हणजे मी हे माझ्या बाबतीत करू शकते, पण अजून ते ही नवीन कॉन्सेप्ट असल्यामुळे तेवढं लोकांना आपलं जमेल असं मला नाही वाटत. त्यामुळे ते मी चिकटवून देऊ शकते आणि नंतर मी काढू शकते आणि कुठेही
त्याचा 2 ते 3 त्रास मिनिटापेक्षा जास्ती पेशंटला काहीच चेअरवर नाही. बसायला लागत नाही, त्याचा त्रास नाही आणि तुमची स्माईल तुम्ही ग्लॅमरस करू शकता. नाही It can कसा be a रिस्पॉन्स style. आहे स्त्रियांचा नाही, यासाठी? नक्कीच चांगला आहे. सगळ्या टीनेजर्स पण खुश आहेत. ओ, मोठ्या वयाच्या, आणि हे फक्त बायकांसाठी नाही आहे, अच्छा. पुरुष पण, म्हणजे हॉकीचे फॅन असतात, क्रिकेटचे फॅन असतात, फुटबॉलचे फॅन असतात, तुम्ही लोगो घेऊ शकता. अरे वा. सो दिस प्रॉडक्ट, त्याच्यामध्ये तुम्ही किती खेळू शकता या प्रॉडक्टमध्ये. बरोबर बरोबर. वेगळी वेगळी डिझाईन्स करू शकता, तुमच्या फेवरेट नंबर टाकू शकता क्रिकेटरच्या टी शर्टचा, असं म्हणजे तुम्ही काही करू शकता त्याच्यात. लवली. सो इट्स अ न्यू कॉन्सेप्ट. म्हणजे बेसिकली याच्यात 2 माझे हे आहेत. एकतर खुशीने पेशंट माझ्याकडे आले पाहिजे, टू डू समथिंग विच विल गिव्ह दम हॅपीनेस आणि विच विल ॲड टू दर ग्लॅमर कोशंट. म्हणजे फक्त दुखतंय म्हणून नाही, करेक्टिव्ह म्हणून पण नाही, बरोबर, छान दिसवण्यासाठी, ग्लॅमर ॲड करण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर. सो आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट आरशात बघता तेव्हा तुमचा अवेअरनेस पण वाढतो. अरे माझ्या दातात अडकतंय, मग तो माणूस जास्ती अवेअर होईल माहिती आहे का, त्याच्या स्माईलबद्दल, त्याच्या लुक्सबद्दल. मग त्याला किडलेलं स्वतःच दिसेल की अरे हा दात ब्लॅकिश दिसतोय, काय आहे बाबा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्याच्याबरोबर अवेअरनेस पण वाढेल. सो हे माझे 2 हेतू आहेत. बरोबर, की अवेअरनेस पण वाढेल आणि लोकांना छान काहीतरी वा. एक्साइटिंग स्टाईल स्टेटमेंट मिळेल. ह्यातून मला हेच जाणवतं, तुमचं इतकं प्रेम आहे ना या क्षेत्रावर, की तुम्हाला अजून, मला आय एम व्हेरी शुअर की या पुढे सुद्धा तुम्ही असेच काही ना काही नवीन शोध लावत राहाल, काहीतरी नवीन आपल्या पेशंटसाठी आणाल. अँड हे खरंच खूप आनंद झाला मला बघून, की काहीतरी असं वेगळं आपल्या चेहऱ्यावर तर आपण करत असतो, पण दातांसाठी तुम्ही क्रिएट केलं आहे. या क्षेत्राशीच रिलेटेड काही मिथ्स आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणार आहे की ते खरे खोटे किंवा त्याबद्दल काही माहिती तुम्हाला द्यायला आवडली तर नक्कीच सांगा. डेंटल इम्प्लांट सर्जरी सर्वत्र एकसारखीच असते? सर्वत्र एकसारखी नाही, त्याची वेगवेगळी टेक्निक्स आहेत. ओके. मग मी म्हटलं तसं नॅव्हिगेशन मी केलं, ते ब्लडलेस स्टिचलेस असते. ओके. मग कधी कधी रोबोटिक आहे, ओपन करून करायचं. सो प्रत्येक डॉक्टरचा एक कम्फर्ट झोन असतो आणि प्रत्येक पेशंटची रिक्वायरमेंट असते. सो त्याप्रमाणे त्याचं टेक्निक्स आणि पद्धत बदलते. ओके. मिथ नंबर 2, स्माईल डिझाईन फक्त सौंदर्यासाठी आहे? नक्कीच नाही. मी म्हटलं तसं दातांचे अनेक फंक्शन्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दिसता कसे, तुमचं लिपची ठेवण. म्हणजे बरेचदा मी तर सांगते, बोटॉक्स, डर्मल फिलर करायच्या आधी तुम्ही दाताची ठेवण नीट करा. कारण लिप हा स्कॅफोल्डिंग, म्हणजे दात हे त्याला स्कॅफोल्डिंग इफेक्ट देतं, लिप तुमच्या दातावर पडतं. बरोबर. सो जर तुमचे दात जास्ती काही कारणाने मागे पुढे असतील तर लिपचा प्रोफाईल चांगला नाही दिसत. सो कॉस्मॅटिक ट्रीटमेंट करून तुम्हाला पुढच्या काही ट्रीटमेंट्स वाचवता येतात. सो इट्स अ फंक्शनल यूज. करेक्ट. तुमचे उच्चार ते जर नीट व्हायला असेल आणि तुमची ठेवण नीट नसेल तर तुम्हाला ते करेक्ट केलेच पाहिजे. सो कॉस्मॅटिक ट्रीटमेंट ही फक्त दिसण्यासाठी नाही. ओके. इट इज फॉर फंक्शन ऑल्सो. करेक्ट. मिथ नंबर 3, भारतात आधुनिक दंतचिकित्सा कमी विकसित आहे, डेव्हलप तेवढी झालेली नाही आहे, खरं आहे? नाही, हे तर मी सांगेन की नॅव्हिगेशन तर माझं तुम्हीच पहिल्या आहात. म्हणजे इंडियात केलं, फर्स्ट वर्ल्डमध्ये ऑल ऑन 6 कॉन्सेप्टने मी पहिली केली. सो इंडिया कुठेही मागे नाही आहे. ग्रेट. इंडिया आपला, मेरा भारत महान आहे आणि तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा. सगळ्या ट्रीटमेंट, इनफॅक्ट एक्सपोजर वाईज इंडियन डॉक्टर इतके टॅलेंटेड आहेत. पण आपल्याकडे पॉप्युलेशन असल्याचा हा फायदा की आम्हाला खूप साऱ्या केसेस बघायला मिळतात. त्याच्यामुळे आम्हाला आमची ही मसल मेमरीच झाली आहे ब्रेनची सुद्धा, की अरे ह्याच्यामध्ये काय करता येईल. आम्हाला पटापट दिसतं की अरे आपण ह्या केसमध्ये असं केलं होतं, ह्या केसमध्ये असं केलं होतं. शिकतानाच भरपूर मिळतं. त्याच्यामुळे व्हर्सटॅलिटीमध्ये आणि स्किल सेटमध्ये इंडियन डॉक्टरला पर्याय नाही. वा. आणि टेक्नॉलॉजी तर इंडियात आता पुढे जातेच आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे आपली. आपल्या भारतात गोष्टी तयार होतात, उलट भारतीयच बनवत आहेत या सगळ्या टेक्नॉलॉजी. इंडिया इज द बेस्ट, आय विल से. ग्रेट. मिथ नंबर 4, दंतचिकित्सक फक्त दातांवर लक्ष देतात? नक्कीच नाही. मी जसं सांगितलं तसं की दाताबरोबर पचनाचे प्रॉब्लेम असतील, बॅड ब्रेथ असेल तर दाताचंच कारण नसतं, पोटाच्या इन्फेक्शनमुळे पण बॅड ब्रेथ होऊ शकतं. काय काय आजार मी म्हटलं तसं, स्नोरिंग असेल, माउथ ब्रिदिंग असेल तर त्याच्यामध्ये कधी कधी ॲडेनॉइड ग्लँड्स मोठे असतात. सो हे सगळं ओव्हरऑल बॉडीचं काय चाललं आहे ना, हे तोंडातनं आम्हाला कळतं. आता PCOD, PCOS सारखे प्रॉब्लेम जर असतील बायकांना तर त्यांच्या हिरड्या नाजूक असतात.
त्यांना लवकर ब्लिडिंग होतं. मग त्याच्यामध्ये मला कळतं की हिच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असण्याची शक्यता आहे, फक्त टार्टर नाही आहे. सो हे सगळे आजार आहेत ना, आम्हाला तोंडात डायग्नोज करता येतात. मी म्हटलं तसं इट्स एंट्री टू युअर बॉडी. सो आम्हाला सगळं फ्युचर दिसतं तुमच्या दातात की काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि काय काय आहे. अमेझिंग. म्हणजे प्रेझेंट पण काय आहे बॉडीत, हे सगळं आम्हाला कळतं. करेक्ट. नेक्स्ट मिथ, फक्त साखर खाल्ल्याने कॅव्हिटी निर्माण होते. डेफिनेटली नॉट. कुठलीही स्टिकी पदार्थ असेल, मी तर म्हणते म्हणजे आपण पोळी जरी खाल्ली आणि नंतर नीट नाही ना ब्रश केलं, कार्बोहायड्रेट्स किंवा फ्रेंच फ्राईज जे चिकटून बसतात ते जर त्या ग्रूजमध्ये अडकलं, कुठली गोष्ट अशी, फूड इज पेरिशेबल, खराब होतं. म्हणजे आपण फूडचं ताट बाहेर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आपण खायला गेलो तर त्याला वास येतो की नाही, खराब होतो की नाही. सेम आहे, तोंडात जे अडकून बसू शकतं ते तुमच्या कॅव्हिटीज प्रोड्यूस करू शकतं. करेक्ट. साखर तर नक्कीच वाईट, म्हणजे त्याच्यात काही डाऊटच नाही. नंबर ऑफ शुगर अटॅक्स वाढवा. म्हणजे मी पेरेंट्सला सांगते की पिगी बँक करा. तुम्हाला अगदी द्यायचंच आहे ना चॉकलेट्स, अगदी मूल रडतंच आहे तर एक पिगी बँक करा, त्याच्यात सगळी चॉकलेट्स ठेवा. आठवड्यातनं एकदा, मग त्याला पण मजा येईल, आठवड्यातनं एकदा बरीच चॉकलेट्स खायला मिळाली आणि त्याच्यानंतर ब्रश करू दे. सो नंबर ऑफ शुगर अटॅक्स कमी करा इफ यू कॅन्ट टोटली स्टॉप इट. ओके, ग्रेट. शेवटचं मिथ, सफेद दात म्हणजे हेल्दी दात, हे बरोबर आहे का? आता कसं आहे, स्किनचं जे आपण म्हणतो ना की गोरं म्हणजे चांगलं का, नाही. सो तुझ्या फेसला आणि तू जर कम्फर्टेबल असशील तुझ्या दातात कलरला, तर व्हाईटमध्ये पण खूप कलर्स आहेत. सो तुझ्या जेनेटिकली फॅक्टर्स आहेत, तुझ्या स्किनला कॉम्प्लिमेंट. एकदम दात म्हणजे असं नाही होता का मग की बाहेरनं तू दिसताना फक्त पहिले तुझे दातच दिसत आहेत, बाकी चेहऱ्यात नाही दिसत, एवढे व्हाईट, इतकं एक्स्ट्रा होतं बरं चेहऱ्यांना. काही म्हणजे असं नकोय आपल्याला. आपलं ब्लेंडिंग असलं पाहिजे त्याच्या स्किनशी. सो पांढरे डेफिनेटली, पिवळे किंवा खराब दात नको आहेत आपल्याला. ब्राऊन दात तर डेफिनेटली नको आहेत, म्हणजे त्याला काहीतरी इन्फेक्शन आहे हे इंडिकेट करतं. पण पांढरा म्हणजे किती, तो इंडियन स्किनला शोभणारा पांढरा. प्रत्येक कॉम्प्लेक्शन जसं असतं त्याप्रमाणे दाताचा कलर पण असतो. करेक्ट. सो हेल्दी व्हाईट, मग व्हाईटमधली कुठलीही छटा असेल. वा, खूप छान. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि या सगळ्यात मला आवडलेली एकमेव गोष्ट ती म्हणजे तुमचे ग्लॅमिनेट्स. तुम्ही स्वतः तो शोध लावलेला आहे आणि मुळात महिलांसाठी काहीतरी तुम्ही केलं आहे. यावर्षी महिला दिनी तुम्ही ते लॉन्च केलं. एक खूप मोठी गोष्ट आहे मॅम. जसं मी सुरुवातीला म्हणाले तसं की खूप कमी लक्ष देतात स्वतःकडे महिला. तुमच्याकडून महिलांना काही सांगायला आवडेल का तुम्हाला? तर मी ॲक्च्युली म्हणूनच हा इन्व्हेन्शन केलं की बायकांना छान वाटेल असं मला काय करता येईल. बायकांच्या हॅपीनेस, कारण शेवटी ना स्माईल सेज इज ऑल. बायकांचा हॅपीनेस वाढवायला मला असं काय करता येईल की ज्यामुळे बायका स्वतःहून क्लिनिकमध्ये येतील न दुखता. आणि त्याबरोबर मी अवेअरनेस पण वाढवू शकेन. जसं म्हणतात ना, बाई शिकली की अख्खं घर शिकतं, तसं बाई जर योग्य वेळी स्वतःची काळजी घेतली तिने, तर खरं सांगू का, अख्ख्या घराची ती काळजी घेतली जाते. मग जेव्हा ती अवेअर होते तर ती मुलांची पण काळजी घेते. ते संस्कार असतात. आणि म्हणूनच हे बायकांना काहीतरी गिफ्ट द्यावं आपल्याकडनं आणि तिला हॅपी करावं, स्माइलिंग ठेवावं की ती मॅक्झिमम हसत राहील, कलरफुल हसेल, आनंदी राहील. ह्याच्यासाठी मला हे प्रॉडक्ट सुचलं. वा 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 मॅम, खरंच तुमची स्वतःची स्माईल इतकी सुंदर आहे. थँक्यू सो मच. तुम्ही इतकी छान माहिती दिली. त्यामुळे मज्जा पिंक आणि मज्जा वेलनेसकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेटवस्तू. मॅम, आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि इतका तुमचा वेळ छान दिलात आणि छान माहिती दिली त्यासाठी. सो मज्जा पिंक आणि मज्जा वेलनेसकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि माझे पण मज्जा पिंकला स्पेशल थँक्स की तुम्ही मला बोलवलं आणि माझं जे करिअर आहे त्याच्यात लोकांना अवेअरनेस आणि वाढला आणि त्यांना जर चांगला एक्सपिरियन्स आला तर आमच्यासारखे खुश आम्हीच. तर लोक आमच्याकडे बघून रस्ता क्रॉस करतात. मला वाटतं या एपिसोड नंतर ना भीती जाणार आहे. तेच मला घालवायचं की लोक आनंदाने आमच्याकडे येऊ देत. आम्ही स्माईल देऊ, पण तुम्ही आलात तर. अरे वा, छान छान. थँक्यू सो मच. आजच्या भागात तुम्हाला कळलंच आहे की योग्य माहिती, योग्य सल्ल्यानुसार जर तुम्ही ट्रीटमेंट्स घेतलात, एक्सपर्टला भेटून त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलात, तर आयुष्य किती सुखकर होऊ शकतं. आणि मुळात
डेंटिस्टला घाबरू नका, जा आणि त्या खुर्चीची भीती तुमच्या मनातून दूर करा. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला यामध्ये महत्त्वाची माहिती काही मिळाली असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि मज्जा पिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात लवकरच भेटूया. तोपर्यंत कीप स्माइलिंग अँड स्टे हॅपी. तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत मज्जा वेलनेस.